टाकायचं आहे. घाई अजिबात करायची नाही आहे. तरी सुद्धा प्रॉपरली लेक्चर संपवायचा तर थोडा वेळ लागेल. ठीक आहे. आज 2 लेक्चर सुरू करायचं आपल्याला. हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल आणि पब्लिक ट्रस्टचे 3 दिवस लागतील कारण ऍक्ट खूप मोठा आहे. बाकी चॅरिटी कमिशन लिगल असिस्टंटची जी आपली बॅच आहे त्याच्यामध्ये जरी लाईव्ह बॅच मध्ये तुम्हाला रेग्युलरली होऊ शकत नाही, त्याचं कारण असं की सिलेबस खूप जास्त वास्ट आहे. जसं ऍडजस्ट झाला पण 3 टाइम मध्ये हे कव्हर करावं लागणार आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की मी आज ऍडमिशन घेतली, 8 दिवस झाले मला ऑल ऍक्ट्स मिळाले, दॅट इज नॉट पॉसिबल. तुम्ही महाराष्ट्रामध्ये नाही कुठेही गेलं तरी तुम्हाला ते पॉसिबल नाही कारण हे ऍक्ट अजून कोणी शिकवलेच नाहीये. दिस ऑल आर द न्यू ऍक्ट्स. तुम्हाला 29-30 तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनचे व्हिडिओ दिले आहे, RTI आहे, मिनिमम वेजेस आहे आणि काही स्पेशल लॉज आहे. जर ज्या दिवशी लेक्चर नसेल किंवा ज्या दिवशी काही अडचण आली तर तुम्ही ते कव्हर करू शकता. आधी ते कव्हर करून घ्या. डिसिप्लिन रूल प्रॉपरली कव्हर करून घ्या अँड देन हे एक लेक्चर मागे पडूया. जरी 26 ऍक्ट असले तरी काही ऍक्ट खूप छोटे आहे त्यामुळे एक 1-1.5 तासाच्या लेक्चर्समध्ये होत आहेत ते. अँड देन एखादा विषय 3 दिवस जाऊ शकतो. आणि 11 तारीख वगैरे काही आलेली नाही आहे. कोणीतरी मला मेसेज केला की 11 तारीख आहे वगैरे, असं काही नाही आहे. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की 11 तारीख काय खूप 5 नोव्हेंबर पर्यंत तुमचा सिलेबस आहे. जास्त काही सिलेबस जाणार नाही पुढे. तुमची एक्झाम कधी झाली तरी मला त्याचं काही नाही आहे, पण 5 नोव्हेंबर इज सफिशियंट की एवढा सिलेबस आपण संपू शकतो. ठीक आहे. सो द महाराष्ट्राने द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल ऍक्ट तुम्हाला आहे पहिली. त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल नंतर आय थिंक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रूल्स आहेत का मी हे बघून घेते आहे अँड देन आपण स्टार्ट करूया. तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रूल्स तुम्हाला नाही आहे. ठीक आहे. महाराष्ट्र राईट टू इन्फॉर्मेशन तुम्हाला ऍक्ट दिला आहे, मिनिमम वेजेस ऍक्ट दिलेला आहे आणि प्रोव्हिन्शियल स्मॉल कॉज कॉन्टेम्प्ट ऑफ कोर्ट आहे, लिमिटेशन ऍक्ट आहे, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्स ऍक्ट आहे. रूल्स नाही आहेत त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आपल्याला रूल्स करायची गरज नाही, नाही तर अजून त्याला 2-3 लेक्चर्स लागले असते. इट्स ओके. द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्स ऍक्ट 1985 मध्ये हा ऍक्ट आलेला आहे. सगळ्यात आधी ते ट्रायब्युनल्स आणि कोर्ट्समध्ये काय डिफरन्स आहे हेही तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ट्रायब्युनल हे एक स्पीडी ट्रायल आहे व्हेनेवर अग्रीव्ड पर्सन्स हु इज इन अ सर्व्हिस. लक्षात घ्या, हु इज इन अ सर्व्हिस, हु इज नॉट MPSC स्टुडंट की माझं MPSCचं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, एज बार झालंय, हे झालं तर मी मॅटमध्ये जाऊ का, तर नाही. जेव्हा तुम्हाला सर्व्हिस म्हणून जेव्हा इंटरव्ह्यू पास होणार आणि कन्सिडर करतील की बाबा यांचं क्वालिफिकेशन झालेलं आहे, त्यानंतर जर तुम्हाला सर्व्हिसमध्ये काही प्रॉब्लेम आले, पेमेंटशी रिलेटेड, पोस्टिंगशी रिलेटेड, प्रमोशनशी रिलेटेड, ऑल ह्या सगळ्या गोष्टीशी रिलेटेड जर तुम्हाला काही प्रॉब्लेम झाले तर तुम्ही मॅट म्हणजेच महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्स आणि कॅट दॅट इज सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल मध्ये तुम्ही जाऊ शकता. जर सेंट्रल सर्व्हिसेस असेल तर सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल कॅट अँड द मॅट असेल तर मॅट ह्या दोन्हीही ऑथॉरिटीज आणि इथे हे जे ट्रायब्युनल्स आहेत ते दिलेले आहेत. त्याचा जो अजेंडा आहे स्पीडी ट्रायल आहे. पहिली गोष्ट एक स्पेसिफिक विषयाशी हे डील करत आहेत. कोर्टापर्यंत ज्युडिशियल प्रोसिडिंग चालण्याची गरज नाही. यांचं सुमोटो किंवा एक सेल्फ थिंग स्पीड जसं म्हणतो की आपण सुमोटो प्रोसिजर जास्त आहे. CPC ला चे रूल बाउंडच करावे का असं काही नाही आहे. त्यामुळे स्पीडी ट्रायलवर हे चालतं. ठीक आहे. तर जो कोणीही ते डिप्राइव्ड होतोय, वंचित होतोय सर्व्हिसेसच्या फायद्यांपासून गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट, तर डेफिनेटली तो व्यक्ती जो सर्व्हिसमध्ये आहे, गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहे, तो इथे जाऊ शकतो. प्रायव्हेट सर्व्हिसेसमध्ये असल्यासाठी हा ऍक्ट नाही आहे. क्लिअर. दिस इज द जस्ट लिटल डिफरन्स बिटवीन द कोर्ट अँड द ट्रायब्युनल्स. कोर्टमध्ये ज्युडिशियल प्रोसिडिंग चालते. दिस इज ऑल्सो द ज्युडिशियल अँड कॉस्ट ज्युडिशियल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. हे सुद्धा एक ज्युडिशियल आणि कॉस्ट ज्युडिशियलच आहे. ठीक आहे. हे सुद्धा कॉस्ट ज्युडिशियल आणि ज्युडिशियलच आहे, बट इथे बाउंड नाही आहे प्रोसिजर फॉलो करणे. ठीक आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये 323 मध्ये जे ट्रायब्युनल्स तुम्हाला दिलेले आहे त्यामध्ये ट्रायब्युनल्स तुम्हाला पुढे पार्ट्स अमेंडमेंट करून टाकला आहे, तर तो तुम्ही प्रॉपरली बघून घ्या. हे मी लेक्चर प्रॉपरली कव्हर करून तुम्हाला रेकॉर्डेड ऍपमध्ये ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्स आणि ट्रायब्युनल अंडर द इंडियन कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला मिळेल. अँड दॅट्स वाय इट्स अ कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. का? कारण ती कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्याला जागा मिळाली आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे येऊया. कम टू द ऍक्ट दॅट इज द प्रिलिमिनरी. प्रत्येक ऍक्टला जसं लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंटचं एक हे असतं की प्रिलिमिनरी ते प्रोव्हाइड करतात, तर प्रिलिमिनरी, शॉर्ट टायटल आणि कमेन्समेंट एक्सेट्रा. तर असे 37-38 सेक्शन्स तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत.
लेइंग ऑफ रूल्स पर्यंत. काही सेक्शन्स महत्वाचे नाही आहेत तर काही सेक्शन महत्वाचे अत्यंत जास्त आहे. द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्स ऍक्ट, आय थिंक व्हॉइस वगैरे सगळं क्लिअर असेल तर ठीक, अदरवाईज मला एकदा चेक करू द्या. आणि देन आपण येस, व्हॉइस वगैरे सगळं क्लिअर आहे तुम्हाला, काही अडचण नाही. देन वी विल स्टार्ट इट. ठीक आहे, दुसरी पीडीएफ ओपन. ओके, अन ऍक्ट टू प्रोव्हाइड फॉर द ऍडज्युडिकेशन. हा ऍक्ट म्हणजे जसे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्स तुम्हाला काय प्रोव्हाइड करतो, ऍडज्युडिकेशन. येस, डेफिनेटली न्याय निवाडा प्रोव्हाइड करण्यासाठी हा आहे ऍक्ट तुमचा. बाय दी कशा थ्रू करतो, द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्स ऑफ डिस्प्यूट्स अँड कंप्लेंट्स विथ रिस्पेक्ट टू रिक्रुटमेंट अँड कंडिशन्स ऑफ सर्व्हिस ऑफ अ पर्सन appointed to public services and post in connections with the affair of the union and any state of any local authorities, okay, and within the territory of India or under the control of the government of India or of any corporations or society owned or controlled by the government in pursuance of the article 323A of the constitution and for the matter connected therewith or incidental thereto be enacted by the parliament in the 36th year of the republic of and its follow. आता हा ऍक्ट तुम्हाला काय प्रोव्हाइड करतो, हे सगळ्यात मोठा एमसीक्यू तुमचा इथे बनू शकतो. आणि त्याच्यामध्ये सांगितलं की इट्स ऍडज्युडिकेशन. हा फक्त ऑर्डर किंवा छोटे छोटे डिस्प्यूट सॉल्व्ह नाही करणार आहे तुमचे. ऍडज्युडिकेशन पूर्ण न्याय निवाडा देणार आहे, जसं काही जजमेंट मध्ये एका ट्रायल मध्ये दिलं जातो. ऍट द एंड पर्यंत कॉन्क्लुजन तुमच्या मॅटरचं देणार आहे. त्यानंतर ट्रायल बाय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. पण याचं ट्रायल कुठे चालणार आहे, तुमचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मध्ये. ओके, कोणतं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, युनियन किंवा स्टेट, जिथे की तुम्हाला युनियन गव्हर्नमेंटचे सर्व्हिसेसचे मॅटर्स असतील ते युनियन, दॅट इज कॅट, सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स अँड द स्टेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, दोन्ही. त्यानंतर हा डिस्प्यूट कशाशी रिलेट असला पाहिजे, तर दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, मी नोटिंग करून देते तुम्हाला. ही पीडीएफ तुम्हाला सेव्ह करून पाठवण्यात येणार आहे. पहिली पीडीएफ जी शिकवलेली पाठवली नसेल मी, तुम्हाला रिमाइंड करा, मी पाठवते. कंप्लेंट्स विथ रिस्पेक्ट टू द रिक्रुटमेंट. ज्या काही रिक्रुटमेंट होत आहे स्टेट आणि युनियन अंतर्गत, युपीएससी, एमपीएससी किंवा लोकल ऑथॉरिटीज अंतर्गत, ज्या की गव्हर्नमेंट, जसे की आता तुमची ट्रायब्युनल मध्ये पोस्टिंग होईल तर डेफिनेटली काय होईल, ते तुम्ही रिक्रुटमेंट अंतर्गत येता. या तुमच्या काही कंप्लेंट्स आहेत सर्व्हिसची रिगार्डिंग, कंडिशन्स ऑफ सर्व्हिस, सर्व्हिसच्या कंडिशन्सच्या रिगार्डिंग ऑफ ए पर्सन अपॉइंटेड. इथे म्हटलं आहे अपॉइंटेड. सम one day before one student of the MPSC filed the writ petitions in the High Court that there is some age matters, okay, EWS and open all that. त्याच्यामध्ये काल परवाच जजमेंट आलेलं आहे की, आणि हायकोर्टाने सांगितलं की तुमची जर अपॉइंटमेंट जर झाली, तुमचा अजून इंटरव्ह्यू व्हायचा आहे आणि तुमची जर अपॉइंटमेंट जर झाली तर डेफिनेटली तुम्ही मॅटमध्ये जा आणि मॅटमध्ये ट्रायल चालवा आणि तुम्हाला तिथे न्याय मिळेल. हायकोर्टकडे तुम्ही येऊ नका. अपॉइंटमेंट झाल्यानंतरचा हा विषय आहे. आता आम्ही याच्यावर डिस्कशन नाही करू शकत असं हायकोर्टाने सांगितलं. द पब्लिक सर्व्हिसेस अँड पोस्ट, कोणत्याही पब्लिक सर्व्हिसेसशी रिलेटेड, त्यांच्या पोस्टिंगशी रिलेटेड इन अ कनेक्शन विथ द अफेअर ऑफ द युनियन अँड द स्टेट ऑफ एनी लोकल ऑर अदर ऑथॉरिटी विदिन अ टेरिटरी, लोकल अदर ऑथॉरिटी विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया ऑर अंडर द कंट्रोल ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे हा फक्त युपीएससी आणि एमपीएससी स्टेट सर्व्हिसेसलाच हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल ट्रायल चालवत नाही, तर एनी लोकल ऑथॉरिटी किंवा कुठली ऑथॉरिटी, अदर ऑथॉरिटी असेल ज्यांच्या रिक्रुटमेंट गव्हर्नमेंट थ्रू होत आहे अँड द मोस्ट इम्पॉर्टंटली इंडियाच्या अंतर्गत या सगळ्या रिक्रुटमेंट होत आहे, त्यांच्या रिगार्डिंग इथे तुम्ही काय करू शकता, मॅट मध्ये ट्रायल चालवू शकता. So be enacted by the parliament in the 36th year of republic. Okay, this is not important. एक्झॅक्टली मॅट मध्ये मॅटर कोणते चालू शकतात तर याचं उत्तर तुम्हाला इथे या पॅरामध्ये मिळणार आहे. ठीक आहे, समजला. कंप्लेंट्स असेल रिक्रुटमेंटची रिलेटिंग, कंडिशन्स पोस्टिंगची रिलेटिंग, विच इज जो व्यक्ती अपॉइंटेड आहे, एट नॉट अपॉइंटेड किंवा तो क्वालिफाईड नाही झालेला आहे, अजून अपॉइंटमेंट व्हायची असेल तर त्याचं मॅटर मॅटमध्ये नाही चालणार आहे. क्लिअर. कोणतेही डाऊट्स असेल तर लाईव्ह लेक्चर आहे विचारा. आता ज्यांना रेकॉर्डेड पाहिजे ते नंतर मला फोन करतात काही डाऊट्स असेल तर, पण तुम्हाला लाईव्ह पाहिजे, लाईव्ह आहेत तुम्ही प्रेझेंट, तर यू कॅन आस्क क्वेश्चन. नाव कम टू द प्रिलिमिनरी. पर्पज कळाला तुम्हाला ऍक्टचा. शॉर्ट टायटल, एक्सटेंट्स अँड कमेन्समेंट, तिथून एक एमसीक्यू बनू शकतो. ठीक आहे. दिस ऍक्ट मे बी कॉल्ड द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्स ऍक्ट 1985. कधीचा ऍक्ट आहे हा? 1985चा ऍक्ट आहे. इट एक्सटेंड. आता यातला लागू कुठे होणार आहे तुमच्याकडे तर बघा, इन सो फॉर ॲज इट रिलेट्स टू द सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल होल ऑफ इंडिया.
कॅट, ज्याला आपण कॅट म्हणतो, सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल, जे की मुंबईला आहे. त्याची दिल्लीला आहे. आता बऱ्याच ठिकाणी आहे जिथे बघूया पुढे. अँड इथे कॅट जर युनियनशी रिलेटेड मॅटर्स असेल, युनियन गव्हर्नमेंट सर्वंट असाल तुम्ही, तुम्हाला कॅट मध्ये जावं लागणार आहे. अपिलेट ट्रायब्युनल तुमचं कॅट मध्ये राहणार आहे. ठीक आहे. The provisions of this act is so far as they relates to the central administrative tribunal and shall come into force on such a date as the central government may by notifications appoint. Okay. And जे की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत चालते ते नोटिफिकेशन्स मध्ये देतील ते. And the provision of this act is so far as relates to the administrative tribunal for a state shall come into force on the state. ज्या दिवशी तुमच्या स्टेट मध्ये, महाराष्ट्रामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल स्थापन झालेलं आहे, तिथून पुढे जेवढी काही स्टेट अंतर्गतचे मॅटर आहे, कम इन टू फोर्स इन अ स्टेट ऑन सच अ डेट ॲज द सेंट्रल गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन अपॉइंट. द स्टेट अंतर्गत चालणार आहे. हायलाइट्स जे मी करते ते खूप महत्वाचे आहे, तेवढं तुम्हाला प्रॉपरली वाचून जायचं. ऍक्ट नॉट टू अप्लाय टू सर्टन पर्सन. दिस सेक्शन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कुठे इंटरव्ह्यूला गेले तरीही हे सेक्शन विचारला जातो. वाय? उद्या जर जाल JMFCच्या इंटरव्ह्यूला, तुम्ही म्हणाल मी नागपूरला प्रॅक्टिस केली आहे, मी बॉम्बेला प्रॅक्टिस केली आहे, मी औरंगाबादला प्रॅक्टिस केली आहे, तर तुम्हाला ट्रायब्युनल बद्दल विचारलं जातं. कोणीही या 3 सिटी मधून असेल तर तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा की आपल्याला ट्रायब्युनलवर भर देणं गरजेचं असतं इंटरव्ह्यू मध्ये. या सिच्युएशन मध्ये आता सगळ्यात महत्वाचं आहे सेक्शन 2 की हा ऍक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल नॉट अप्लाइड, कुठे अप्लाय होत नाही. तर बघूया. द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट शॅल नॉट अप्लाय टू एनी मेंबर ऑफ द नेव्हल, मिलिटरी, एअरफोर्स और एनी अदर आर्म फोर्सेस ऑफ युनियन. आवाज थोडाही कमी जास्त वाटला तर प्लीज मला तुम्ही सांगा. ठीक आहे. माझा थोडा घसा बसलेला आहे खूप जास्त, त्यामुळे मी थोडंसं हळू बोलण्याचा प्रयत्न करते आहे. तरी प्लीज आवाज कमी जास्त असेल तर मी माईक जवळ घेते. सो डोंट वरी फॉर दॅट. येस. कोणत्याही आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या सर्व्हिसेसच्या व्यक्तींना हा ऍक्ट लागू होत नाही. बिकॉज दे हॅव देअर स्पेशल लॉज दॅट द नेव्हल, मिलिटरी आणि एअरफोर्स, त्यांना आपण मार्शल लॉ म्हणतो. हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल इव्हन कॅट मॅट इथे लागू होत नाही. सेकंड आहे एनी ऑफिसर और सर्वंट ऑफ द सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट्स और एनी कोर्ट सबऑर्डिनेट देअर टू. उद्या तुम्ही म्हणाल मॅडम जजेसचे मॅटर मॅट मध्ये का दिसत नाही? मॅम एखाद्या हायकोर्टाच्या क्लर्कचे किंवा ज्युडिशियल सर्व्हिसेस मध्ये जो कोणी व्यक्ती आहे त्याचे मॅटर्स आम्हाला इथे मॅट मध्ये का दिसत नाही? तर इथे 2C हा खूप सेक्शन महत्वाचा आहे आणि तो सांगतो की ज्युडिशियल सर्व्हिसेस वाल्यांना इथे कुठल्याही प्रकारे ज्यांची सर्व्हिस ज्युडिशियल सर्व्हिसेस किंवा तुम्ही इव्हन हायकोर्टमध्ये कर्मचारी जरी असाल आणि तुमची सर्व्हिस जी आहे ती MPSC ने अलॉट केली असेल तरी सुद्धा एनी ऑफिसर और सर्वंट ऑफ द सुप्रीम कोर्ट म्हटलंय, नॉट ओनली ज्युडिशियल सर्व्हिसेस, तर इथे सुद्धा तुम्हाला हा ऍक्ट लागू होणार नाही. त्याचं कारणच हे आहे की बाबा हायकोर्ट्स आणि कोर्टचे जेवढेही कर्मचारी आहेत, सुप्रीम कोर्टचे जेवढे कर्मचारी आहेत, त्यांनी ज्युडिशियल रूल्स अंतर्गत दे कॅन फाईल ज्युडिशियल क्लेम इन दॅट सेम कोर्ट, तर तिथे तेच टाकू शकतात. ओके. कोर्टामध्ये त्यांना जावं लागणार. मॅट कॅट मध्ये हे लोक येत नाही आणि यांना अप्लाय करता येणार नाही. उद्या तुम्ही वकील आहात आणि तुमच्याकडे एक कोर्टाचा क्लर्क आला आणि तो म्हणतो की सर माझ्या सर्व्हिसेसचे प्रॉब्लेम आहे. तुम्हाला एकदम डोक्यात आलं की आपल्याला सर्व्हिसेसचे प्रॉब्लेम असले तर मॅटला जावं लागते. तुम्ही गेला मॅट मध्ये तर देअर इज अ नॉट अ ज्युरिस्डिक्शन्स टू द एनी सर्वंट ऑफ द सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट्स अँड एनी सबऑर्डिनेट कोर्ट्स. तर तुम्हाला त्याच कोर्टामध्ये जावं लागणार. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, व्हॉट एव्हर कोर्टमध्ये जिथे ज्युरिस्डिक्शन येतं तिथे जा. तुम्हाला इकडे अलाउड नाही. क्लिअर? आवाजामध्ये थोडाही प्रॉब्लेम असेल तर प्लीज यू कॅन, नाही तर मग क्लिअर आहे म्हणून तेवढं मला तुम्ही सांगू शकता. तिसरा आहे एनी पर्सन अपॉइंटेड टू द सेक्रेटरियल स्टाफ ऑफ द आयदर हाऊस ऑफ द पार्लियामेंट or to the secretarial staff of any state legislature or house thereof or in any case of the union territories having the legislatures of the state or any parliament. Okay, so सगळ्यात महत्वाचं पार्लमेंट किंवा मंत्रालय किंवा लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट मध्ये कोणीही युनियन टेरिटरी असो किंवा स्टेट्स असो, इथे जे सेक्रेटरियल स्टाफ जो बसलाय, उद्या चालून तुमचं जर
विधानसभेमध्ये सेक्रेटरी म्हणून, विधानसभेमध्ये लॉ ऑफिसर म्हणून, सेक्रेटरियल स्टाफ म्हणून तुमची नेमणूक झाली असेल तर तुम्हाला मॅट मध्ये यायची गरज नाही. जर कोणत्याही प्रकारे काही डाऊट्स असेल तर तुम्ही सरळ हायकोर्टला जाऊ शकता, इकडे मॅटला यायची गरज नाही. हे 3 जे सर्वंट आहे इथे ए बी आणि सी, बी काढून टाकलाय, ए सी आणि डी मध्ये दिलेले, यांना कोणत्याही प्रकारे इथे तुम्हाला इकडे यायची गरज नाही आहे. नाउ come to the next 3 definitions in this act unless the context otherwise require. डेफिनेशन्स दिलेले आहेत इथे, तर डेफिनेशन बघूया की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर कोण आहे. आता इथे मेंबर्स नेमलेले असतात, तर हा मेंबर कोण असतो, मीन्स बिकॉज ट्रायब्युनल आहे, मीन्स अ मेंबर ऑफ द ट्रायब्युनल हु इज नॉट अ ज्युडिशियल मेंबर विदिन द मिनिंग ऑफ क्लॉज आय. तर क्लॉज आय मध्ये जो ज्युडिशियल मेंबर नाही आहे तो इथे मेंबर असणार आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर म्हणून. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्स in relations to the state means the administrative tribunal for the states or as the case may be the joint administrative tribunal पण असू शकतो for the state. एका स्टेट साठी दोन स्टेट साठी एक ट्रायब्युनल पण इथे दिलेलं असू शकतं. तर अशा प्रकारे तिथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल एका स्टेट मध्ये किंवा इथे राहणाऱ्या स्टेट मध्ये किंवा स्टेटच्या ब्रांचेस पण राहणार आहे, बेंचेस पण राहतात त्याचे. ठीक आहे. सो त्यानंतर ऍप्लिकेशन्स मीन द ऍप्लिकेशन्स मेड अंडर सेक्शन 19. ठीक आहे. त्यानंतर हे वाचून घ्या तुम्ही फक्त काय की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर कोण आहे, नॉट बिईंग अ ज्युडिशियल मेंबर अंडर विदिन द मिनिंग ऑफ द क्लॉज ए. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे या, कारण त्यांना चेअरमॅन म्हणून संबोधलं जातं, नंतर मेंबर्स म्हणून संबोधलं जातं, त्यामुळे ते नंतर क्लिअर होईल. आता आय मध्ये बघूया पुढे. So, who is a judicial member? So, judicial member means a member of a tribunal appointed as such under this act, under include the chairman. म्हटलं ना मी तुम्हाला की ज्युडिशियल मेंबर मीन्स अ मेंबर आहे जो की ट्रायब्युनल मध्ये अपॉइंटमेंट केलेला आहे अँड इन्क्लूड्स द चेअरमॅन, ज्याला इथे ज्युडिशियल मेंबर तो होता आणि त्याला इथे चेअरमॅन म्हणजे जो जज असतो ऑलरेडी, हु पासेस एनी क्वालिफिकेशन स्पेसिफाईड इन सेक्शन 3 ऑफ सेक्शन 6. तर 3 आणि सेक्शन 6 मध्ये त्यांनी क्वालिफिकेशन घेतलं पाहिजे पर्टिक्युलरली, त्याच व्यक्तीला इथे चेअरमॅन म्हणून तिथे बसवलं जाऊ शकतं आणि त्याला ज्युडिशियल मेंबर मीन्स अ मेंबर ऑफ अ ट्रायब्युनल अपॉइंटेड ॲज सच अंडर दिस ऍक्ट अँड इन्क्लूड द चेअरमॅन. ओके. तर हे दोन्ही चेअरमॅन आणि ज्युडिशियल मेंबर जे आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर वेगळे राहणार आहे त्याच्यामध्ये आणि ज्युडिशियल मेंबर आणि चेअरमॅन हे दोन्ही जे आहेत त्यांचं एक पर्टिक्युलरली क्वालिफिकेशन पाहिजे, तरच तुम्हाला मॅट आणि कॅटवर अपॉइंट केलं जातं. तुम्ही जज झाल्यानंतरची गोष्ट आहे. त्यानंतर सी मध्ये अपॉइंटेड डे म्हणजे इन रिलेशन्स टू अ ट्रायब्युनल मीन्स डेट विथ इफेक्ट फ्रॉम विच इट एस्टॅब्लिश्ड बाय नोटिफिकेशन अंडर सेक्शन 4. सो अपॉइंटेड डेट सेक्शन 4 मध्ये दिलेला आहे. अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे जर सेंट्रलचं मॅटर असेल तर कॅट सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल आणि स्टेटचं असेल तर मॅट, जसं की महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल आहे. बेंच मीन्स बेंच ऑफ द ट्रिब्युनल, जे बेंच की आता मुंबईला मेन असेल तर छत्रपती संभाजीनगरला बेंच आहे ट्रिब्युनलचा एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलचा. अँड पुढे कुठे आहे, नागपूर. ओके. आय थिंक नागपूरला. हो. त्यानंतर पुढे या, चेअरमॅन मीन्स चेअरमॅन ऑफ द ट्रिब्युनल आणि जॉईंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मीन्स जे की जॉईंटली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल 2 आणि मोर स्टेटला दिले. दिस इज नॉट इम्पॉर्टंट डेफिनेशन्स, फक्त ज्युडिशियल मेंबर आय लक्षात ठेवाय. ठीक आहे. मेंबर मीन्स मेंबर वेअर ज्युडिशियल और ऍडमिनिस्ट्रेटिव्ह दोन्ही इथे मेंबर म्हणून संबोधले जातील. इन्क्लूड अ चेअरमॅन, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे तुम्हाला विचारू शकतात की इन्क्लूड द चेअरमॅन ऑर नॉट, तर तुम्हाला लिहायचे की ज्युडिशियल मेंबर इन्क्लूड अ चेअरमॅन. हे बघा मी तुम्हाला पॉईंट टू पॉईंट काढून देते. दिस इज व्हेरी व्हेरी IMP. ज्युडिशियल मेंबर इज इन्क्लूड चेअरमॅन, चेअरमॅनला ज्युडिशियल मेंबर म्हणून संबोधलं जाणार आहे. इन्क्लूड आहे, एक्सक्लूड नाही. इथे एक्सक्लूड आलं तर आन्सर चुकीचं होईल. नोटिफिकेशन मीन्स नोटिफिकेशन सोडून टाका. पोस्ट मीन्स पोस्ट आउटसाइड इंडिया सोडून टाका. विदिन इंडिया जे की पोस्टिंग इंडियामध्ये झाले. प्रिस्क्राईब सोडून टाका. प्रेसिडेंट सोडून टाका. रूल्स. सर्व्हिस मीन्स सर्व्हिस विदिन आउटसाइड और आउटसाइड इंडिया, पण गव्हर्नमेंट अंतर्गत असली पाहिजे आपल्या इंडियाच्या. सर्व्हिस मॅटर, दिस इज द डेफिनेशन क्यू. सर्व्हिस मॅटर मध्ये कुठले कुठले मॅटर येतात. सर्व्हिस मॅटर मध्ये सांगितलं की इन रिलेशन्स टू ए पर्सन्स मीन्स ऑल मॅटर्स रिलेटिंग टू द कंडिशन्स ऑफ हिज सर्व्हिस, त्याच्या काय ज्या कंडिशन्स आहेत सर्व्हिसेसच्या, इन अ कनेक्शन्स ऑफ द अफेअर ऑफ द युनियन ऑफ एनी स्टेट्स ऑफ द लोकल, तीच आहे जे इंट्रोडक्शन मध्ये दिलंय. ऑथॉरिटी विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया और अंडर द कंट्रोल ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आर एज द केस मे बी ऑफ एनी कॉर्पोरेशन्स society owned or controlled by the government as respect. आता
सर्व्हिसेस मॅटर मध्ये तुमच्याकडे जर एखादं मॅटर आलं तर तुम्ही सर्व्हिसेस मॅटर मध्ये कोणते मॅटर्स घेऊन जाणार आहात. तुम्हाला जर म्हणायचं असेल की कोणी सपोज हायकोर्टाचं तुमच्याकडे आलं तर म्हणेल की सर्व्हिस मॅटर आहे सर मॅट मध्ये टाकायचं का. तुम्ही म्हणाल हो अरे नाही बाबा पहिले ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्ट वाचावा लागतो, तसं नाही जमत, बघूया आपण त्याच्यात बसतं का. तर सर्व्हिस मॅटर मध्ये हायकोर्टाची व्यक्ती येत नाही, सुप्रीम कोर्टाची नाही, सबऑर्डिनेट नाही, आर्मी नेव्ही येत नाही, आणि तिसरं अजून एक आपल्याला सांगितलं होतं की पार्लमेंटचे सेक्रेटरी स्टाफ येत नाही. बाकी सर्व्हिसेस मॅटर मध्ये कुठले येतात, इन रिलेशन टू अ पर्सन, असा एक पर्सन जो की इथे सर्व्हिस मध्ये आहे गव्हर्नमेंटच्या, त्याच्या सर्व्हिसेसच्या कनेक्शन्स अफेअर जे आहेत ते युनियन असेल किंवा स्टेट असेल, युनियन असेल तर कॅट मध्ये जा, स्टेट्स असेल तर मॅट मध्ये जा. लोकल ऑथॉरिटी बघा काय काय, युनियन, स्टेट सर्व्हिसेस, लोकल ऑथॉरिटी म्हणजे कोणत्या महानगरपालिका वगैरे असेल तर, पण त्याच्यातही अजून कन्फ्युजन्स आहेत पुढे चालून थोडे. महानगरपालिकेच्या त्या कर्मचाऱ्यांनी कुठे जावं, जे की लेबर मध्ये, ते खूप सारे आहेत, पण सध्या तरी इतकं तुम्ही अभ्यासापुरतं लक्षात ठेवा. जर तुम्ही लेबर कॅटेगरी मध्ये येत असाल तर तुम्हाला लेबर कोर्ट मध्ये जावं लागेल, तुम्ही सर्व्हिसेस मध्ये यावं लागतं, ठीक आहे. पण इतकं डेप्थ मध्ये आता नाही गेलं तरी चालेल, कारण तुम्हाला एक्झाम पास व्हायची आहे. तर युनियन, स्टेट, लोकल ऑथॉरिटी आणि अदर ऑथॉरिटी तुम्ही लक्षात ठेवायचं. हे एमसीक्यूज बनतात इथनं. within the territory of India under the control of government of India as the case may be for any corporation even. पण ते कॉर्पोरेशन जर कशामध्ये येत असेल, फॅक्टरीमध्ये येत असेल तर फॅक्टरी ऍक्ट आहे, इंडस्ट्रीमध्ये येत असेल तर इंडस्ट्री कोर्टाकडे जा. तर हे दॅट इज व्हेरी वास्ट कॉन्सेप्ट आहे, बट इथे लक्षात घ्या एमसीक्यू साठी. और सोसायटी, परत सोसायटी कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत का, मग तो कोऑपरेटिव्ह अपिलेट कोर्टाकडे जा. ओन्ड और कंट्रोल बाय द गव्हर्नमेंट, बट जस्ट तुम्ही कशातच येत नाही, सर्व्हिसेस मध्ये, त्यात तुमची कोऑपरेटिव्ह सोसायटी पण नाही आहे. तर अशा प्रकारे असेल तर मग तुम्ही इथे येऊ शकता. तर तुम्हाला इथून एमसीक्यू पडू शकतो. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दॅट की सर्व्हिसेस मॅटर इन्क्लूड्स, तर सर्व्हिसेस मॅटर इन्क्लूड द युनियन, स्टेट सर्व्हिसेस, लोकल सर्व्हिसेस मध्ये, ऑथॉरिटीमध्ये, लोकल अदर ऑथॉरिटीज. त्याच्यानंतर तुम्हाला कॉर्पोरेशन, सोसायटी अँड ओन्ड और कंट्रोल बाय द गव्हर्नमेंट. तर मी इथे काढून देते, दॅट इज युनियन, स्टेट्स, लोकल ऑथॉरिटी, अदर ऑथॉरिटी, त्यानंतर कॉर्पोरेशन, पण कॉर्पोरेशन मोजकेच आहे, पूर्ण नाही, और सोसायटी, ठीक आहे. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 5 शब्द लक्षात ठेवायचे. किती झाले, 4 आणि 2 6. रेम्युनरेशन्स इन्क्लूड अलाउन्सेस, पेन्शन्स अँड अदर रिटायरमेंट बेनिफिट्स इन्क्लुडेड आहे. त्यानंतर आता हे सोसायटी हे वगैरे मध्ये याच्यामध्ये कसे मॅटर येतात, नेमके सर्व्हिस मॅटर कोणते, तर सर्व्हिस मॅटर रिगार्डिंग द रेम्युनरेशन, त्याच्यामध्ये अलाउन्सेसच्या रिगार्डिंग काही वाद झालेला आहे, पेन्शनच्या रिगार्डिंग काही वाद झालेला आहे, रिटायरमेंट बेनिफिटच्या रिगार्डिंग काही वाद झाला. तर तुम्ही कुठे जाणार आहात, मॅट मध्ये. तुम्हाला जर कोणी उद्या विचारलं किंवा प्रश्न आला की नेमकं काय मॅटर मॅट्स मध्ये जातील, तर रेम्युनरेशन, अलाउन्सेसचे, पेन्शनच्या रिगार्डिंग आहे, रिटायरमेंटच्या रिगार्डिंग आहे, तर कुठे जातील, मॅट मध्ये, ठीक आहे. ही लाईन लक्षात ठेवा, रेम्युनरेशन, पेन्शन, रिटायरमेंट बेनिफिट्स. टेन्युअर इन्क्लुडिंग कन्फर्मेशन टेन्युअर होणार होतं तुमचं, ते नाही झालं. सिनियरिटी नुसार तुमचे प्रमोशन्स नाही करत आहेत गव्हर्नमेंट, ठीक आहे. प्रमोशन्स, रिव्हर्शन्स, प्री मॅच्युअर रिटायरमेंट करून टाकली आहे. सुपर अॅन्युएशन्स, काही कंडिशन टाकल्या तर त्या कंडिशन गव्हर्नमेंटनी फॉलो नाही केल्या की पेमेंट वाढवतो, पगार वाढवतो बाबा. अशा अनेक काही गोष्टी असू शकतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे काय करावं लागणार आहे, पुढे तुम्ही मॅटमध्ये जाऊ शकता. अशा सर्व्हिसेस कंप्लेंट्सला घेऊन, सर्व्हिसेस डिस्प्यूट्सला घेऊन. दिस ऑल आर द डिस्प्यूट्स. इथून काय सुरू होत आहे, नेमके डिस्प्यूट्स. जसे की स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट अंतर्गत आपण कोणते सूट्स घेऊन जाऊ शकतो, आपण जे एमएफसीच्या अभ्यासक्रमात बघतो, ठीक आहे की नाही. तर इथे आपण बघतोय की मॅट मध्ये कोणते सूट्स घेऊन जाऊ शकतो, ऍप्लिकेशन घेऊन जाऊ शकतो. तर रेम्युनरेशन, पेन्शन, रिटायरमेंट, टेन्युअर, सिनियरिटी, प्रमोशन्स, रिव्हर्शन, प्रीमॅच्युअर रिटायरमेंट, सुपर अॅन्युएशन्स कंडिशन्स काही गव्हर्नमेंटच्या असतील, लिव्ह ऑफ एनी काइंड, काही लिव्ह बद्दल डिस्प्यूट्स असेल, डिसिप्लिनरी मॅटर्स बद्दल, जसं की काल आपण डिसिप्लिनरी ऍक्ट बघितला, एनी अदर मॅटर व्हॉट्सएव्हर, ओके, जे की रिगार्डिंग सर्व्हिसेस आहे. अँड दिस आर द ज्युरिस्डिक्शनल, यू कॅन से इट्स अ सब्जेक्ट मॅटर. सब्जेक्ट मॅटर, याला आपण सब्जेक्ट मॅटर डिस्प्यूट्स म्हणतो, की नेमके कारण काय सूट घेऊन जायचे तिथे. सर्व्हिस रूल ॲज टू रेड्रेसल ऑफ ग्रीव्हन्स चे डेफिनेशनचं काय आहे की रेड्रेसल ऑफ ग्रीव्हन्स म्हणजे काय,
की in a relations to any matter means the rules, regulations, order or other instruments or arrangement as in force for the time being with which respects to the redressal otherwise than under act the grievance in a relations to such a matter. तर whatever grievance असेल, काही disputes असेल जे की तुमच्या इन्स्ट्रुमेंटला घेऊन काय तुमच्या सर्व्हिसेसचे रेग्युलेशन्स होते, काय ऑर्डर्स काढल्यात गव्हर्नमेंट, लाईक एखाद्या डिसिप्लिनरी ऑथॉरिटीने काही ऑर्डर काढली आहे रिलेटेड ऑथॉरिटीनी, त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट तुम्ही जाऊ शकता. एमपीएससीनी काही ऑर्डर काढली आहे, त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट तुम्ही जाऊ शकता मॅटमध्ये. काही इन्स्ट्रुमेंट, काही अग्रीमेंट्स होते, काही अरेंजमेंट करायच्या होत्या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये, हे सगळे जे रेड्रेसल्स आणि ग्रीव्हन्स आहे याला घेऊन तुम्ही या ऑथॉरिटीच्या आणि कोणतेही एम्प्लॉयर असेल तुमचे जे की याच्या अंतर्गत येत आहे, लोकल ऑथॉरिटीच्या आणि कॉर्पोरेशनचे एम्प्लॉयर आहेत तुमचे जे की गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन्स आहेत, आणि याच्या अंतर्गत जे काहीही वाद निर्माण झालेले आहे तर that all the complaints have the jurisdictions under the administrative tribunal, that is MAT and CAT. सोसायटी मीन्स अ सोसायटी रजिस्टर अंडर सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट. अशाच सोसायटीचे मॅटर्स इथे येतील की रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860 अंतर्गत ती सोसायटी रजिस्टर्ड झालेली असेल. ठीक आहे, रजिस्टर्ड पाहिजे. त्यानंतर ऑर अंडर एनी करस्पॉन्डिंग लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स ऑफ द स्टेट, किंवा त्या स्टेट्समध्ये लाईक महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट आहे तर त्या स्टेट अंतर्गत तिला ती मान्यता मिळाली पाहिजे, जरी तुम्ही रजिस्ट्रेशन ऍक्ट अंतर्गत रजिस्ट्रेशन नाही केलं तरी. तर अशा प्रकारची सोसायटी असेल तरच त्याचं रजिस्ट्रेशन झालं असेल तर त्यांच्या कर्मचाऱ्यामध्ये काही वाद झाला तर ते मॅटमध्ये येऊ शकतात. सुप्रीम कोर्ट मीन्स द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. कशाला दिली डेफिनेशन मला असं नाही कळलं, इट्स ओके. ट्रायब्युनल मधात असते पण ट्रायब्युनल मीन्स द सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल ऑर स्टेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल. म्हणून आता सध्या लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये ड्राफ्टिंग स्किल वाढवणं अत्यंत गरजेचं आहे की नेमकी कुठली डेफिनेशन कुठे द्यावी. आता हा भरपूर 85चा लॉ आहे, बट राईट नाऊ याच्यामध्ये आपलं गव्हर्नमेंट, इंडियन गव्हर्नमेंट खूप इम्प्रूव्हमेंट करते आहे की कायदे कसे बनवायचे आणि कायद्याची लिंक कशी असली पाहिजे, शब्द कसे असले पाहिजे. इट्स ओके, दॅट इज द डिफरंट पार्ट. I am not blaming the legislation. It's okay. Tribunal means the central administrative tribunal or a state administrative tribunal or a joint administrative tribunal. आपल्याकडे ट्रायब्युनल 3 प्रकारचे आहेत. कुठले? सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल, स्टेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल आणि दोन्ही जॉईंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल पण असू शकतात. Vice chairman means a member who has been authorized by the appropriate government to perform administrative functions at each of the place where benches of the tribunal have been set up. जिथेही बेंचेस ऑफ द ट्रायब्युनल सेटअप केलेला आहे तर तिथल्या मेंबरला, जसं की छत्रपती संभाजीनगरला बेंच आहे, ट्रायब्युनलचा मॅट आहे, तर तिथल्या चेअरमॅनला आपण व्हाईस चेअरमॅन VC ऑफ द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल म्हणतो. In the case of the tribunal having 2 or more vice chairmen, reference to the vice chairman in this act shall be construed as a reference to each of the vice chairman. कधी कधी दोघंही इथे मॅटला राहतात. सेकंड चॅप्टर मध्ये दॅट इज सेक्शन 4 विच इज ऑल्सो इम्पॉर्टंट की एस्टॅब्लिशमेंट ऑफ द ट्रायब्युनल्स अँड बेंचेस देअर ऑफ. आता आपल्या महाराष्ट्राच्या बद्दल आपण जर घेतलं तर आपल्याकडे मॅट आहे, दॅट इज महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, आणि त्याचे बेंचेस पण आहे जसे की मुंबईला आहे मेन, आणि देन आपल्याकडे औरंगाबाद आणि नागपूरला. The central government shall by notification establish an administrative tribunal to be known as a central administrative tribunal to exercise the jurisdiction's power and authority conferred on the central administrative tribunal by or under this act. The central government पहिले तर SCAT, that is we can say central government shall central administrative tribunal, म्हणजेच मी याला CAT म्हणते शॉर्ट मध्ये, and to exercise the jurisdiction in all over India. And then आपल्याकडे the central government may on receipts of the request in this behalf from any state government, कोणत्याही स्टेट गव्हर्नमेंटनी सेंट्रल गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट केली की आमच्या इथे बेंचेस वाढवा किंवा आमच्या इथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल नाहीच आहे तर ते तुम्ही एस्टॅब्लिश करा, तर बाय नोटिफिकेशन इथे स्टेट्समध्ये सुद्धा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल दिलं जाईल, जसे की आपल्याकडे मॅट आहे. मॅट याला काय म्हणतो आपण जनरली सॅट म्हणतो, म्हणजे सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, पण मी इथे मॅट शब्द यूज करते कारण आपल्याकडे आहे दॅट इज द महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. स्टेटचा यस काढून मी तिथे महाराष्ट्र लावलंय. नेम ऑफ द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल टू एक्सरसाइज jurisdiction power and authorities conferred on this administrative tribunal for the state by or under this act.
Now come to the next, that is 2 or more states may notwithstanding anything contained in subsection 2 and notwithstanding that any or all of the states have tribunals established under this subsection enter into the agreement that the same administrative tribunal shall be the administrative tribunal of each of the states. Suppose कधी कधी joint पण असू शकतात, it's not important. Okay, an agreement under subsection 3 shall contain a provisions as to the name of the joint administrative tribunal. The manner in the participating state may be associated in the selections of the chairman and the member. Joint administrative tribunal, the place at which the benches and benches of the tribunal sit. Joint administrative tribunal जिथे benches आहेत तिथे sit करू शकतात. Apportionment among the participation of the state आणि एका कुठल्याही 2 स्टेट मिळून एक administrative tribunal असू शकतं. ठीक आहे. and expenditure in connections with the joint administrative tribunal आहे ते combinedly 2 स्टेट मिळून करते. Notwithstanding anything contained in this foregoing provision, this section subsection 1 section 5 central government may with the concurrence of the state government designated by the notifications all or any of the member of the benches or bench or benches of the administrative tribunal established for the under the subsection 2 as a member of the benches etc. and respect of the state, and the same shall exercise a jurisdiction power authority conferred on the central government. So जे काही authorities ते central stat matला देणार आहे. This is not important that on a receipts of the request of the behalf of एवढं deeply तुम्हाला नेणार नाही ते. On a receipts of the request in this behalf from any state government designated by notifications all or any of the member of the bench or benches central administrative tribunals तर त्या प्रकारे ते महाराष्ट्र स्टेट्स मध्ये सुद्धा बेंचेस बसतात. फक्त 4 मध्ये इतकं लक्षात ठेवा की एस्टॅब्लिशमेंट कोण करतात. त्यानंतर या की and upon such designations the bench or benches of the state administrative tribunal or as the case may be the benches or benches जे आहे सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कुठून एस्टॅब्लिशमेंट होते तर कॉन्स्टिट्यूशनने सांगितलं त्याप्रमाणे एस्टॅब्लिशमेंट होते. एव्हरी नोटिफिकेशन जे दिलेलं आहे ते तर सेंट्रल गव्हर्नमेंट काढेल आणि इव्हन स्टेट गव्हर्नमेंट असेल तर स्टेट गव्हर्नमेंट काढू शकतो. कंपोजिशन्स ऑफ ए ट्रायब्युनल अँड बेंचेस देअर ऑफ. आता 5 मध्ये कंपोजिशन दिले हे लक्षात ठेवायचं. एस्टॅब्लिशमेंट कुठे दिली आहे, कंपोजिशन कुठे दिलेलं आहे. ईच ट्रायब्युनल शॅल कन्सिस्ट ऑफ द चेअरमॅन अँड नंबर ऑफ द ज्युडिशियल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर. इथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ज्युडिशियल मेंबर दोन्ही असणार आहे. वेगवेगळे अनेक असणार आहे आणि एक चेअरमॅन असणार आहे. ईच ट्रायब्युनल कन्सिस्ट ऑफ अ चेअरमॅन. ॲज द केस वन चेअरमॅन नाही म्हटलंय त्याच्यामुळे एका ठिकाणी 2 चेअरमॅनही असू शकतात. As the appropriate government may deems fit and subject to the other provisions of this act, the jurisdiction, power and authority of the tribunal may be exercised by the benches thereof. तर त्यांच्या बेंचनुसार जे ज्युरिस्डिक्शन येतं त्यानुसार ते जाणार आहे. जसं की छत्रपती संभाजीनगरला मराठवाड्याचं ज्युरिस्डिक्शन दिलेलं आहे. मॅट subject to the other provisions of this act, a bench shall consist of the judicial member and 1 administrative members. इथे कन्सिस्ट ऑफ द 1 ज्युडिशियल मेंबर अँड 1 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर इथे राहणार आहे. स्पष्ट यांनी सांगितलं आहे की सब्जेक्ट टू द अदर प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट. बाकीच्या प्रोव्हिजन मध्ये जिथे जिथे स्पेशली कुठे सांगितलं असेल तर तो भाग ठीक आहे, बट जनरली इथे 1 ज्युडिशियल मेंबर आणि 1 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर राहणार आहे. Notwithstanding anything contained in the subsection 1, the chairman may, in addition to the discharging the functions of the judicial member or the other administrative member of the benches to which he is appointed, discharge the function of the judicial member or as the case may be the administrative member of any other benches. आता हे बघा काय. आता द चेअरमॅन म्हटलं इथे चेअरमॅन बद्दल बघतो की मी in addition to or discharge the function of the judicial member or administrative member of the bench to which he is appointed. त्याला जिथे अपॉइंट केलेला आहे तो यांचे फंक्शन्स डिस्चार्ज करणार आहे. अँड फंक्शन्स ऑफ द ज्युडिशियल मेंबर ऑर ॲज द केस मे बी द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर ऑफ द एनी अदर बेंचेस. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर ऑफ द एनी अदर बेंचेस इन द सेन्स की जॉईंट बेंचेस असेल तर. त्यानंतर पुढे या मे ट्रान्सफर अ मेंबर फ्रॉम 1 to डेफिनेटली ट्रान्सफर होऊ शकतात एका बेंचवरून दुसऱ्या बेंचवर. जसं की औरंगाबादहून डायरेक्ट मुंबईला ट्रान्सफर होऊ शकतं. May authorize the judicial member or the administrative member appointed to one bench to discharge also the function of the judicial member or administrative member as the case may be of other benches. एक ज्युडिशियल मेंबर दुसऱ्या बेंचेसलाही इथे काम त्याला लावू शकतात. मे फॉर पर्पज ऑफ द सेक्युरिंग दॅट इतकं मधून तुम्हाला येत नाही, डोंट वरी फॉर दॅट.
may for the purpose of the securing that any case or cases which having regard to the nature of the questions involved require or requires in his opinion under the rule made by the central government in this behalf to be decided by a bench composed of more than 2 members issue such a general or a special order as the deems fit. सपोज एखाद्या मॅट कडे अशी केस आलेली आहे, त्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व आहे, असा क्वेश्चन्स इन्व्हॉल्व आहे बघा, असा क्वेश्चन्स इन्व्हॉल्व आहे की ज्याच्यामध्ये रिक्वायरमेंट आहे कशाची, त्याला असं ओपिनियन, त्याला वाटतं की मला सेंट्रल गव्हर्नमेंटचं ओपिनियन याच्यावर गरजेचं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विषयावर, तर तो काय करेल, त्या ओपिनियनसाठी ते मॅटर पाठवेल अशा बेंचकडे की जिथे 2 मेंबर्स ऑलरेडी सीटिंग मध्ये बसलेले आहेत, अशा बेंचकडे ते पाठवेल. जसं छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑलवेज 2 असतात, पण तिथे सपोज एखाद्या वेळेस जर एकच असेल चेअरमॅन किंवा एकच ज्युडिशियल मेंबर असेल, तर तो काय करेल, मुंबईला मॅटर पाठवून देईल, बिकॉज त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचा काहीतरी इश्यू असा इन्व्हॉल्व आहे की त्याला तो त्याच्या तिकडे 2 वर पाठवेल. इश्यू सच अ जनरल ऑर स्पेशल ऑर्डर ॲज द केस मे बी, आणि ते मग नंतर इश्यू जनरल किंवा स्पेशल ऑर्डर करतील. प्रोव्हाइडेड दॅट एव्हरी बेंच कॉन्स्टिट्यूट इन अ पर्सन्स ऑफ दिस क्लॉज shall include at least 1 judicial member and 1 administrative member. But अजून त्यांनी सांगितलं की ऍटलिस्ट 1 तुम्ही ज्युडिशियल मेंबर आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर एका बेंचवर ठेवायलाच पाहिजे. त्यानंतर मार्क विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस फॉलोइंग प्रोव्हिजन्स ऑफ दिस सेक्शन्स इट शॅल बी द कॉम्पिटंट फॉर द चेअरमॅन or any other member authorized by the chairman in this behalf of functions as a bench consisting of a single member and excess. Definitely कॉम्पिटंट चेअरमॅन मेंबर सिंगल बेंचवरही राहू शकतो, बट मग नंतर त्याच्यावर काही चर्चा करायची असेल तर तुम्हाला ड्युअल बेंचकडे मॅटर लागतो पाठवायला. ओके, दिस इज नॉट सो इम्पॉर्टंट फॉर अस, इतकं डीपली नाही आपल्याला जाता येत, बिकॉज हा जो कायदा आहे तो फार डेप्थमध्ये शिकण्यासारखा आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की ज्युरिस्डिक्शनच्या रिगार्डिंग सुद्धा, बट आता सध्या आपल्याकडे खूप वेळ कमी आहे, त्यामुळे आपण बेअर ऍक्ट फक्त बघणार आहोत. मी बॅकग्राऊंड मध्ये जर गेले तर आपल्याला 3-4 लेक्चर मध्ये याला कव्हर करावं लागेल. Tribunal in this respect of such a classes or cases or any or such matter pertaining to such a classes of cases as the chairman may be general or by special order. त्यानंतर म्हटलं आहे की provided that if at any stage of the hearing of any such a case or matter appears to the chairman or such a member of the case or matter is of such a nature that it's ought to hear by the bench consisting of 2 members, तर त्यांच्याकडे ट्रान्सफर केलं जाईल, जसं की आत्ताच मी बघितलं. त्यानंतर सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट द बेंचेस ऑफ द सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, जेव्हा बेंचेस कॅटचे, आता काही ठिकाणी कॅट, जसं की मुंबईला कॅटचा बेंच आहे, बरोबर आहे की नाही, अँड शॅल ऑर्डिनरी सिट न्यू दिल्ली अँड विच शॅल बी नोन ॲज द प्रिन्सिपल बेंच. तर न्यू दिल्लीला जो आहे तो मुख्य कॅट चा बेंच आहे आपला, त्याच्यानंतर अलाहाबाद, कोलकाता, त्यानंतर मद्रास, न्यू बॉम्बे अँड एवढ्या ठिकाणी हे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे बघू शकता कुठे कुठे बेंचेस आहे, अलाहाबाद, कोलकाता, मद्रास, न्यू बॉम्बे अँड ॲट सच अदर प्लेसेस, जसं की सेंट्रल गव्हर्नमेंट वारंवार गरज पडली तसं ठेवतील. सब्जेक्ट टू द अदर प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट द प्लेस ॲट विच द प्रिन्सिपल बेंच अँड other benches of the state administrative tribunal shall ordinarily sit shall be the government notification करतील, त्याप्रमाणे तिथे त्यांची सिटिंग राहते. क्वालिफिकेशन फॉर द अपॉइंटमेंट ॲज अ चेअरमॅन अँड व्हाईस चेअरमॅन अँड अदर मेंबर्स. आता सगळ्यात महत्वाचं आहे की चेअरमॅन होण्यासाठी मॅट आणि कॅटचा तुम्हाला काय एज्युकेशन लागेल आणि व्हाईस चेअरमॅन होण्यासाठी काय एज्युकेशन लागेल, तर बघूया. जर तुम्ही होऊ शकता का, तर बघूया. आता तुम्हाला अजून किती वर्ष तयारी आणि पेशन्स आणि प्रॅक्टिसची गरज आहे जर तुम्हाला मॅट आणि कॅटवर काम करायचं असेल तर. अ पर्सन शॅल नॉट बी क्वालिफाईड फॉर अपॉइंटमेंट ॲज द चेअरमॅन अनलेस ही इज ऑर हॅज बीन अ जज ऑफ ए हाय कोर्ट. म्हणजे आधी तुम्हाला जस्टिस बनावं लागेल तरच तुम्ही मॅटवर येऊ शकता. इवन मॅट काय, अ पर्सन नॉट बी क्वालिफाईड अपॉइंटेड ॲज अ चेअरमॅन अनलेस, कॅट मॅट म्हटलेलं नाही, डायरेक्ट दोन्हीही ठिकाणी चेअरमॅन और हॅज बीन अ जज ऑफ द हाय कोर्ट. जोपर्यंत तुम्ही इथे अपॉइंटेड ॲज अ चेअरमॅन अनलेस ही इज और हॅज बीन, एक तर तुम्ही जज असायला पाहिजे किंवा जज होतात असायला पाहिजे. प्रोव्हाइडेड दॅट अ पर्सन अपॉइंटेड ॲज अ व्हाईस चेअरमॅन, जर तुम्हाला व्हाईस चेअरमॅन बनायचं असेल तर हा ऍक्ट जेव्हा आला किंवा यायच्या आधीपासून तुम्ही क्वालिफाईड फॉर द अपॉइंटमेंट ॲज अ चेअरमॅन इफ सच अ पर्सन हॅज हेल्ड द ऑफिस ऑफ अ व्हाईस चेअरमॅन ॲट लिस्ट फॉर अ पिरियड ऑफ 2 years, तर तुम्ही इथे
चेअरमॅनचं क्वालिफिकेशन तुम्हाला पूर्णच पाहिजे, म्हणजे तुम्ही हायकोर्टाचे जज पाहिजे आहे. अँड शॅल बी क्वालिफाईड फॉर अपॉइंटमेंट चेअरमॅन इफ सच पर्सन हॅज हेल्ड द ऑफिस ऑफ द व्हाईस चेअरमॅन ॲट लिस्ट फॉर अ पिरियड ऑफ 2 years. जर तुम्ही व्हाईस चेअरमॅन म्हणून 2 year राहिला तर तुम्हाला चेअरमॅन म्हणूनही तुम्हाला पुढे घेऊ शकतात. सो प्लीज रिमेंबर दिस अँड प्रॉपरली मार्क दिस. ओके, हे लक्षात ठेवायचे दोन्ही पण. ठीक आहे, 2 वर्ष व्हाईस चेअरमॅन राहिला तुम्हाला उद्या चेअरमॅन म्हणून अपॉइंटही करू शकतात. नाव कम टू द सेकंड. अ पर्सन शॅल नॉट बी क्वालिफाईड फॉर अपॉइंटमेंट. तुम्ही जर तुम्ही मॅट मध्ये जायचंय तुम्हाला, तुम्ही जजेस पण आहे पण काही गोष्टी असतात की तिथे तुम्हाला क्वालिफाईड केलं जात नाही. तर काय आहे डिस्क्वालिफिकेशन? इट्स अ डिस्क्वालिफिकेशन. नॉट क्वालिफाईड म्हणजे डिस्क्वालिफिकेशन. ऍज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर काय मेसेज आहे का तुमचा? नाही. ठीक आहे. Okay, as an administrative member, unless he has held for at least 2 years the post of the secretary to the government of India or any other post under the central or state government, and carrying the scale of pay which is not less than that secretary to the government of India for at least 2 years, a person shall not be qualified for appointment. Okay, so not be qualified. तुम्हाला क्वालिफाईड केलं जाणार नाही दुसऱ्या सिच्युएशन्स मध्ये. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर बनायचं तुम्हाला. काय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर बनायचं मॅथ मध्ये. अनलेस ही हॅज हेल्ड फॉर ऍटलिस्ट 2 years. किती? ऍटलिस्ट 2 वर्ष तरी तुम्ही, जर तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर बनायचं असेल तर ऍटलिस्ट 2 वर्ष तुम्ही सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असले पाहिजे, और एनी अदर पोस्ट अंडर द सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट मध्ये असले पाहिजे. कॅरिंग द स्केल ऑफ पे. आता तुम्ही जर कुठे जॉबला लागले तर तुमचा पे स्केल कसा पाहिजे बघा. which is not less than that of the secretary of the government of India for at least 2 years. म्हणजे ह्या सगळ्या पोस्ट खूप मोठ्या आहेत, बरोबर आहे की नाही. साधारण व्यक्ती इथे नाही जाऊ शकत. सेक्रेटरीच्या लेवलवरचं आपल्याला सगळे ऍटलिस्ट 2 years आपल्याला त्या पे स्केल मध्ये असणं गरजेचं आहे. तर आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर म्हणून ते येऊ शकतो. ओके, हेल्ड पोस्ट ऑफ ऍडिशनल सेक्रेटरी असला तरी चालेल, पण ऍडिशनल सेक्रेटरी तुम्हाला 5 वर्षासाठी राहणं गरजेचं आहे. म्हणजे ऍडिशनल सेक्रेटरी असेल तर 5 वर्ष तुम्ही तिकडे काम केलं असेल तर तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर बनता येतं, आणि नाही तर मग 2 वर्ष तरी काम करा कदाचित तुम्ही. ठीक आहे की नाही, असं तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर बनता येतं. ओके, नाव प्रोव्हाइडेड दॅट the officer belonging to all India services who were or are on central deputations to the lower post shall be deemed to have been held for the post of the secretary, additional secretary as the case may be. जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे UPSC अंतर्गत जे ऍडिशनल सेक्रेटरी लागलेले असतात, फ्रॉम द सच ऑफिसर्स वेअर ग्रांटेड परफॉर्म प्रमोशन्स, ऍक्च्युअल प्रमोशन्स त्यांचे जे झालेले असतात, तर तेही ते नंतर त्यांना क्वालिफाईड केलं जाऊ शकतं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर बनण्यासाठी मॅट कॅट मध्ये. ज्युडिशियल मेंबर. नाव कम टू द ज्युडिशियल मेंबर. आता येऊया आपण की ज्युडिशियल मेंबर बनण्यासाठी तुम्हाला काय गरज आहे. तर ज्युडिशियल म्हटलं की आलं आपलं लॉ डिपार्टमेंट. तुमचं पहिले तर लॉ मध्ये क्वालिफिकेशन होणं गरजेचं आहे. अनलेस ही इज ऑर क्वालिफाईड टू बी अ जज ऑफ द हायकोर्ट. म्हणजे तुम्ही जज पाहिजे, म्हणजे लॉ तर खूप कालची गोष्ट आहे, लॉ झालेलंच पाहिजे, पण जज ऑफ द हायकोर्ट पाहिजे तुम्ही. जज ऑफ द हायकोर्ट असेल तर तुम्ही ज्युडिशियल मेंबर बनू शकता. or he has for at least 2 years held the post of the secretary to the government of India in the department of the legal affair of the legislative department, including the member of secretary, law commission of India, held a post of the additional secretary to the government of India in the department of the legal affair and legislative department at least for the period of the 5 years. कोणत्याही लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट मध्ये, गव्हर्नमेंटच्या लिगल डिपार्टमेंट मध्ये, गव्हर्नमेंटच्या कमीत कमी तुम्ही इथे 5 वर्ष, किंवा लीगल डिपार्टमेंट जे असतं ही हॅज ॲटलिस्ट 2 years लीगल पोस्ट सेक्रेटरी ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मध्ये काम केलं पाहिजे, किंवा कोणत्याही स्टेटच्या लीगल अफेअर जर मध्ये तुम्ही लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंट मध्ये ऍडिशनल सेक्रेटरी मधून काम केलं असेल तर तुम्हाला 5 वर्ष कार्यकाळ तिथे करणे गरजेचं आहे. ऍडिशनल असेल तर 5 वर्ष, डायरेक्ट सेक्रेटरी म्हणून लागला तर 2 वर्ष तुम्हाला त्या डिपार्टमेंट मध्ये घालवावं लागेल, नाहीतर तुम्ही हायकोर्टाचे जज आहात मग तुम्हाला डायरेक्टली द्यावं लागेल. तर म्हणून मी तुम्हाला अनेक वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न करते हे लेक्चर. जो कोणी ऐकत असेल तर फक्त जेएमएफसी करू नका. अहो इकडे तुम्ही ऑल इंडिया सर्व्हिसेस UPSC मध्ये समजा जर एखादा लीगल ऍडवायझर म्हणून लागलात, किती वर्ष? 5 वर्ष.
तर तुम्हाला कशा प्रकारचे प्रमोशन भेटू शकतात हे तुम्ही अपेक्षा पण करू शकत नाही. सेकंड थिंग आहे, समजा जर तुम्ही आज मंत्रालयामध्ये असिस्टंट लीगल किती वॅकन्सी निघतात, आता निघाल्यात ना, कन्झ्युमरच्या 12, इंडस्ट्रीयल कोर्टाच्या, किंवा मंत्रालयामध्ये निघतात. मागच्या 2 वर्षापूर्वी मंत्रालयात 12 जागा निघल्या होत्या, आत्ताही निघणार आहे. तर ह्या अशा जागा आहेत, असिस्टंट लीगल सेक्रेटरी, असिस्टंट सेक्रेटरी, लॉ ऍडवायझर. तर इथे तुम्ही 2-2, 3-3, 5-5 वर्ष जर काम केलं तर तुम्ही खूप मोठ्या प्रमोशनवर जाऊ शकता. पण आपल्या डोक्यात एकच घुसलंय, JMFC. मग ऍट दी एंड वय होईपर्यंत आपण DJ पण बनत नाही. ठीक आहे की नाही? मी ब्लेम नाही करत आहे, पण एकच एक रट लावून धरू नये. जी चान्स आला, जी अपॉर्च्युनिटी आली त्याचा नक्की अभ्यास करून पुढे जावं, मला असं पर्सनली वाटतं. द चेअरमॅन अँड, कारण की आपल्याला याच्याबद्दल नॉलेजच नाही, आपण फक्त JMFCच मटेरियल कलेक्ट करत बसतो. हे जर वाचलं तर अरे कळतं की आपल्याला किती अपॉर्च्युनिटीज आहे, फक्त अभ्यास करायची गरज आहे. एका पोस्टवर तुम्ही लागलात ना तर तुम्ही नंतर मोटिवेशन स्वतः येतं ते सगळ्या समोरचं. द चेअरमॅन अँड एव्हरी अदर मेंबर ऑफ द सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल शॅल बी अपॉइंटेड आफ्टर कन्सल्टेशन विथ द चीफ जस्टिस ऑफ इंडिया. चेअरमॅन असो किंवा सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्हचे चेअरमॅन असो, हे सगळे जे आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया बाय द प्रेसिडेंट्स इथे अपॉइंट केले जातात. अपॉइंटमेंट कशी होते प्रॉपरली लक्षात ठेवा. चेअरमॅन अँड एव्हरी अदर मेंबर ज्यांचंही इथे अपॉइंटमेंट होती आहे तर ते कन्सल्टेशन करणार आहे CJI, चीफ जस्टिस ऑफ इंडियाशी प्रेसिडेंट कन्सल्ट करून इथे अपॉइंटमेंट करणार आहे प्रेसिडेंट. प्रेसिडेंट का अपॉइंट करणार आहे हो, तर कॉमन सेन्स आहे की इट्स कॉन्स्टिट्युशनल बॉडी. 323A अंतर्गत हे मॅट कॅट तयार होत आहे. आणि जोही इथे मॅट कॅट असो किंवा इलेक्शन कमिशन असो, कोणतंही असो, ज्याला कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हटलंय, ज्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन केलंय, त्यांच्या अपॉइंटमेंट कोण करतं? प्रेसिडेंट, बिकॉज इट्स अ कॉन्स्टिट्युशनल पोस्ट. ओके, एक तर गव्हर्नर किंवा प्रेसिडेंट करतात, तर इथे सगळ्यांचं अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतं, सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. अँड subject to the provision of subsection 3, the chairman and every other member of an administrative tribunal, जे स्टेटचा असेल तर डेफिनेटली कोण करणार आहे? गव्हर्नर. ठीक आहे की नाही? प्रेसिडेंट बाय द प्रेसिडेंट घेऊ शकता किंवा कन्सल्टेशन्स विथ द गव्हर्नर अँड कन्सर्न स्टेट. इथे सुद्धा शेल अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंटच आहे, जसं की हायकोर्टाची ही अपॉइंटमेंट तशीच होते. आणि फक्त गव्हर्नर आणि आपल्या महाराष्ट्र स्टेट सोबत इथे कन्सल्ट केला जाणार आहे. सो प्लीज हे तुम्ही अपॉइंटमेंट्सचं लक्षात ठेवा. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, येस, पुढे या. हा, the chairman and every other member of the joint administrative tribunal shall subject to the provisions of the subject 3 and subject to the term of the agreement between the participation state government published under subsection 3, section 4 of the Principal Act be appointed by the president after consultation with the governor. ठीक आहे, तर हे झालं आपलं. त्यानंतर एक्सप्लेनेशन काही महत्वाचं नाही, यू कॅन स्किप इट. वाईस चेअरमॅन टू ऍक्ट ॲज अ चेअरमॅन ऑर टू डिस्चार्ज हिज फंक्शन्स इन अ सर्टन सर्कमस्टन्सेस. कोणत्याही प्रकारे चेअरमॅन हजर नसेल, चेअरमॅनचे काही इश्यूज असेल तर इथे वाईस चेअरमॅन ऍक्ट करणार आहे चेअरमॅनच्या जागी जाऊन. बस इथे इतकंच दिलंय. ठीक आहे, 7 मध्ये महत्वाचं नाही आहे. टर्म ऑफ इथे मी नोटिंग करून ठेवत नाही, तर तुम्ही कन्फ्युज व्हाल की मॅडमनी इथे महत्वाचं सांगितलं का म्हणून. ठीक आहे, सो इट्स नॉट इम्पॉर्टंट. 7 इज नॉट इम्पॉर्टंट. ओके, कम टू द 8, टर्म ऑफ ऑफिस. आता यांची सर्व्हिस किती दिवसासाठी यांना दिली जाईल? द चेअरमॅन शॅल होल्ड ऑफिस ॲज फॉर द टर्म 5 years. चेअरमॅन जो आहे तो 5 वर्षाचा कार्यकाळ होईल. एक तर तो रिटायर होईल किंवा मग त्याला दुसरीकडे ट्रान्सफर केले जाईल. फ्रॉम द डेट ऑन विच ही एंटर्स अपॉन हिज ऑफिस. ज्या दिवशी तुम्ही ऑफिसमध्ये एंटर केले तिथून 5 वर्षाचा चेअरमॅनचा कार्यकाळ आहे. रिटायर नाही झाले तर परत हायकोर्टात पाठवून देईल तुम्हाला, आणि जर रिटायर झाले तर रिटायर होऊन जा. प्रोव्हाइडेड दॅट नो चेअरमॅन शॅल होल्ड ऑफिस ॲज सच आफ्टर ही हॅज अटेन द एज ऑफ 68 years. बट 68 year नंतर तुम्ही तिकडे हायकोर्टाचं काय ते माहित नाही, पण आमचं 68 आहे. 68 वर्षाच्या वर आम्ही कोणत्या चेअरमॅनला ठेवत नाही. A member shall hold office as such for a term of 5 years from the date on he enters his office and extendable by the one more 5 years. ओके, तर ड्युअल अपॉइंटमेंट आहे. एका मेंबरला जर कोणताही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा ज्युडिशियल मेंबर असो त्याला 5 वर्षाचा कार्यकाळ आहे आणि त्याला 5 वर्षाचा कार्यकाळ अजून मिळू शकतो. म्हणजे जवळपास तो 10 वर्ष मॅटवर काम करू शकतो. परत तो ज्युडिशियल मध्ये जाणार, आपल्या सर्व्हिसवर जाणार किंवा नाही तर तिथून रिटायर होणार. पण जर 65 झाला तर त्याला आम्ही रिटायर करून टाकू. 65च्या वर आम्ही कोणाला ठेवत नाही.
द कंडिशन ऑफ सर्व्हिस ऑफ चेअरमॅन अँड मेंबर शॅल बी द सेम. आणि जजेस ऑफ द हायकोर्टाच्या ज्या काही पेमेंट आणि जे पैसे पाणी सगळं मिळणार आहे ते हायकोर्टाच्या जजेस सारखं तुम्हाला मिळणार आहे, त्यांचं जेवढं आहे तेवढं. 9 मध्ये रेझिग्नेशन अँड रिमूव्हल. रेझिग्नेशन तुम्ही जर काही केलं गपलागपली वॉट एव्हर काय ते करप्शन्स किंवा काय ते तुम्हाला रिझाईन करावं लागणार किंवा काढून टाकणार. चेअरमॅन ऑर अदर मेंबर मे बाय नोटीस इन रायटिंग अंडर दिस हँड ऍड्रेस टू द प्रेसिडेंट रिझाइन हिज ऑफिस. तर तुम्हाला प्रेसिडेंटकडे द्यावं लागेल की बाबा मला काम नाही करायचं. प्रोव्हाइडेड दॅट द चेअरमॅन ऑर अदर मेंबर शॅल अनलेस ही इज परमिटेड बाय द प्रेसिडेंट टू द रिलिंग्विश हिज ऑफिस सूनर कंटिन्यू टू होल्ड. दुसरा येईल आणि तिथून ते काम करेल ज्या दिवशी, पण तुम्ही डायरेक्टली रिझाईन देऊन निघून जाऊ शकत नाही दुसरा येईपर्यंत. मग त्याच्यानंतर तुम्हाला रिमूव्हल सांगितलं की तुम्ही इथे जे प्रेसिडेंट्स आहेत ते ग्राउंड ट्रूड मिसबिहेवियर इन कॅपॅसिटी तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तर अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन इन कॅपॅसिटी अँड मिसबिहेवियर तुम्हाला इथे इन्क्वायरी करून काढल्या जाईल आणि तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली जाईल. तुमच्यावर चार्ज फ्रेम होईल आणि बघा मग नंतर ते काढतील तुम्हाला. The central government may by rule regulate the procedures for the investigation. सेंट्रल गव्हर्नमेंट इथे इन्व्हेस्टिगेशन तुमच्यावर चालवेल जे की चेअरमॅन आणि मेंबर आहे ज्यांनी काही करप्शन्स वगैरे किंवा काही घोळ केला असेल कामात तर. ठीक आहे. 10 सॅलरीज अँड अलाउन्सेस कामाचं नाही आहे आपल्या हायकोर्टाचे जे आहे कॉन्स्टिट्यूशनचे प्रोव्हिजन त्यांच्यानुसार सॅलरीज त्यांना मिळते. सेव्हिंग टर्म्स अँड कंडिशन ऑफ सर्व्हिस ऑफ द व्हाईस चेअरमॅन डोंट रीड इट. क्वालिफिकेशन्स टर्म्स अँड कंडिशन ऑफ सर्व्हिस ऑफ द चेअरमॅन अँड मेंबर. काय होणार आहे क्वालिफिकेशन आपण तिथेच वाचलं ट्रायब्युनल्स रिफॉर्म्स ऍक्ट अंतर्गत वगैरे झाले हे आपलं. ठीक आहे. जे मेन बेसिक आहे ते झाले. प्रोव्हिजन ऍज टू द होल्डिंग ऑफ ऑफिस बाय चेअरमॅन एक्सेट्रा सीझिंग टू बी द सच अ चेअरमॅन. ओके डोंट रीड इट. फायनान्शियल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर ऑफ द चेअरमॅन. आता फायनान्शियल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर काय. द चेअरमॅन शॅल एक्सरसाइज सच अ फायनान्शियल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर ओव्हर द बेंचेस ॲज may be vested in him under the rule made by the appropriate government. appropriate government त्यांना जे काही पॉवर देतील फायनान्शियल किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह त्यानुसार ते चालतील. ठीक आहे. सो डोंट रीड इट. स्टाफ ऑफ द ट्रायब्युनल. तर ट्रायब्युनल मध्ये 13 सेक्शन मध्ये आपल्याला एक स्टाफ बद्दल दिलेला आहे की येस तिथे स्टाफ पण असणार आहे. तर अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे एमपीएससी आपल्याला इथे मॅट मध्ये असिस्टंट लीगल क्लार्क म्हणून इथे आपल्याला अपॉइंट करतील आणि अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे आपले एमपीएससी पेमेंट करणार महाराष्ट्र गव्हर्नमेंट. चॅप्टर 3 मध्ये ज्युरिस्डिक्शन पॉवर अँड ऑथॉरिटीज ऑफ द ट्रायब्युनल दिले. तर चॅप्टर 3 सेक्शन 14 पासून सुरू होतो. तर काय आहे बघूया. Save as otherwise expressly provided in this act, the central government administrative tribunal shall exercise on any and from the appointment day all the jurisdiction power and authority exercisable immediately before that day by day all courts except the supreme courts in inner relations to. इथे म्हटलं आहे की ट्रायब्युनल जे आहे ते काम करणार आहे अपॉइंटेड त्यांच्या डे पासून आणि ऑल ज्युरिस्डिक्शन पॉवर जे आहेत एक्सरसाइज करणार आहे जे स्टेट्स मध्ये सुप्रीम कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन यांना नाही लागू होणार. त्यानंतर रिटायरमेंट रिक्रुटमेंट जे आहे ते मॅटर कन्सर्निंग द रिक्रुटमेंट ऑल इंडिया सर्व्हिसेस किंवा मॅट किंवा कॅट मधले की जे काही रिक्रुटमेंटचे प्रोसिजर किंवा प्रॉब्लेम झालेले आहेत ते मॅटर इथे ज्युरिस्डिक्शन मध्ये येतील जे की शॉर्ट मध्ये आपण पहिले बघितलंय. ठीक आहे. सिव्हिल सर्व्हिसेस युनियन सिव्हिल पोस्ट असेल किंवा युनियन पोस्ट कनेक्टेड विथ डिफेन्स सर्व्हिसेस बिंग्स इन आयदर केसेस पोस्ट फाईल्ड बाय द सिव्हिलियन. पोस्ट फाईल्ड बाय द सिव्हिलियन इथे म्हटलं आहे पण डिफेन्स सर्व्हिसेस इथे म्हणजे ह्या सर्व्हिसेस येत नाही. कुठल्या आर्मी नेव्ही एअरफोर्सचे डिफेन्सेस इथे येत नाही. बाकी डिफेन्सेस सर्व्हिस सिव्हिलियन असेल काही डॉक्टर्स ऑफ दी आर्मी तर ते येऊ शकतं. ऑल सर्व्हिसेस मॅटर कन्सर्निंग मेंबर ऑफ ऑल इंडिया सर्व्हिसेस ते सगळे आपण पाहिले ऑलरेडी तिथे दिले मी. सिव्हिलियननी जर फ्रेम केले असेल तर ते येऊ शकतात. ठीक आहे. सो इतक्यामध्ये जायची तुम्हाला अजिबातच गरज नाही आहे. त्यानंतर महत्वाचे सेक्शन्स जर बघितले आपण वेट पुढे गेलो आपण. एक मिनिट. ठीक आहे. त्यानंतर पुढचे सेक्शन्स आहेत आपले ज्युरिस्डिक्शन पॉवर ऑथॉरिटी स्टेटची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कुठे राहणार आहे स्टेट्स मध्ये राहणारे पॉवर्स. ठीक आहे. ज्युरिस्डिक्शन पॉवर अँड ऑथॉरिटी ऑफ a joint administrative tribunal for 2 or more states shall exercise all the jurisdiction power and authority exercisable by the administrative tribunal. तर डेफिनेटली त्यांच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये जॉईंट असेल तर 2 स्टेट म्हणून काम करतील. पॉवर टू पनिश फॉर कंटेम्प्ट. आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल म्हणजे मॅट कॅटला हायकोर्ट्स आणि आपल्या कोर्ट सारखं कंटेम्प्टचं ट्रायल चालवता येतं का. सपोज जसं की आता CJIचं झालंय की ऍडव्होकेटनी
चप्पल टाकली कोर्टमध्ये किंवा व्हॉट एव्हर जे काही तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट लागतील का, तर यस द मॅट कॅट दॅट ट्रायब्युनल्स ऑल्सो हॅज अ ज्युडिशियल पॉवर आणि ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट अप्लाय करू शकतात जर त्यांच्या ऑर्डरला कोणी फॉलो नाही केलं किंवा असं काही केलं तर ट्रायब्युनल हे लक्षात ठेवायचं. ट्रायब्युनल शॅल हॅव अँड एक्सरसाइज द सेम ज्युरिस्डिक्शन पॉवर अँड ऑथॉरिटी इन रिस्पेक्ट ऑफ द कंटेम्प्ट ऑफ इटसेल्फ. द हायकोर्टाने जसं केलं तसं अकॉर्डिंग टू द कंटेम्प्ट कोर्ट ऍक्ट. आय थिंक शॉर्टमध्ये हा झालेला आहे तुमचा, मी तुम्हाला शिकवलेला आहे. तेवढंच वाचा त्याच्यामध्ये, तेवढं काही वाचण्याची गरज नाही. तो डीजेला शिकवलेला लॉ होता बट त्याच्यातनं जास्त प्रश्न येत नाही, डेफिनेशन मधून वगैरे येतील. The reference therein to the High Court shall be construed as including a reference to the tribunal. Definitely tribunal आणि हायकोर्टाचं सारखंच आहे. त्याच्यानंतर तिथे तुमच्यावर चालू शकतं. In relations to the central administrative tribunal, reference to the attorney general ला जाईल, solicitor general ला जाईल जर contempt of court केलं तर. आणि in relations to the state असेल तर डेफिनेटली किंवा जॉईंट स्टेट असेल तर ऍडव्होकेट जनरलला जाईल. ते रेफरन्स पाठवतात कंटेम्प्टचं, ते एक आहे, ते कन्सेप्ट थोडा वेगळा आहे. बरं तुमच्यासाठी एवढंच महत्वाचं की कंटेम्प्ट ऑफ कोर्टचे पॉवर आहेत का ट्रायब्युनलला, तर येस आहे. डिस्ट्रीब्युशन हा ऍक्ट तुम्ही थोडासा नंतरच्या जर जेएमएफसीच्या इंटरव्ह्यूला वगैरे जाल तर तेव्हा मात्र हा ऍक्ट किंवा हे लेक्चर्स ऐकणं गरजेचं आहे, कारण याच्यामधनं भरपूर प्रमाणात एमपीएससी प्रश्न विचारते. डिस्ट्रीब्युशन ऑफ अ बिझनेस अमॉंगस्ट द बेंचेस, तर डेफिनेटली अमॉंग द बेंचेस बॉम्बेचा जो मेन बेंच आहे आपला प्रिन्सिपल, तो तुम्हाला बिझनेस डिस्ट्रीब्यूट करेल, त्यानुसार तुम्हाला इथे काम करायचं आहे. ठीक आहे. नाउ कम टू द नेक्स्ट चॅप्टर, दॅट इज प्रोसिजर. काय असणार आहे मॅट कॅटची. अप्लिकेशन्स टू द ट्रायब्युनल. आपण इथे सूट दाखल करत नाही, आपण इथे रिट्स दाखल करत नाही किंवा आपण इथे कुठल्याही कंप्लेंट्स दाखल करत नाही. आपण जे इथे फाईल दाखल करतो त्या फाईलला आपण अपील म्हणतो, अप्लिकेशन म्हणतो. काय अप्लिकेशन. तर मॅट मध्ये कधीही अप्लिकेशन फाईल होतं सर्व्हिसेस मॅटरचं, सूट फाईल होत नाही. ठीक आहे. तर सब्जेक्ट टू द अदर प्रोविजन्स ऑफ दिस ऍक्ट, अ पर्सन अग्रीव्ड बाय एनी ऑर्डर पर्टेनिंग टू एनी मॅटर विदिन द ज्युरिस्डिक्शन्स ऑफ द ट्रायब्युनल may make an applications to the tribunal for the redressal of his grievance. So definitely this is the language. It's a very simple way की एखादा अग्रीव्ड पर्सन आहे जो की अग्रीव्ड पर्सन आहे ज्याला गव्हर्नमेंटच्या ऑर्डर पटल्या नाही, गव्हर्नमेंटने त्याच्यावर काही सस्पेन्शन ऑर्डर लावल्या, गव्हर्नमेंटने पेन्शन रोखून ठेवलं, गव्हर्नमेंटने रिक्रुटमेंट केली नाही, एमपीएससी थ्रू पास झाला तरी पण व्हॉट एव्हर ज्या काही गोष्टी असेल तर इथे ऑर्डर पर्टेनिंग टू मॅटर जे काही आहे त्या ज्युरिस्डिक्शन मध्ये येतात. सपोज छत्रपती संभाजीनगरच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये येतात तर तुम्हाला तिथे ऍप्लिकेशन मेक अन ऍप्लिकेशन टू द छत्रपती संभाजीनगर मॅटर ट्रायब्युनल फॉर द रेड्रेसल ऑफ ग्रीवन्स. ग्रीवन्स मीन्स दॅट पर्सन इज अ grievance, that person is not deprived from some rights of the services. For the persons of subsection, the purposes of subsections order means an order made. आता ऑर्डर हा शब्द जे आलाय की ऑर्डर पर्टेनिंग टू एनी मॅटर म्हणजे कोणतं, ती गव्हर्नमेंट किंवा कोणतं कॉर्पोरेशन किंवा ऑथॉरिटीने काही त्या सर्व्हिसच्या पर्सनवर, गव्हर्नमेंट सर्वंटवर काही ऑर्डर काढलेला आहे आणि त्या ऑर्डर अंतर्गत त्याला त्या ऑर्डर पटल्या नाही, तो म्हणतो नाही माझं प्रमोशन व्हायला पाहिजे, माझ्यापेक्षा मागून लागले ते सिनियर पण नाही, त्यांचं तुम्ही प्रमोशन घेतलं, पैसे घेऊन घेतले असेल त्यांच्याकडनं गव्हर्नमेंटने, माझं का प्रमोशन रोखून ठेवलं, लिगली माझं प्रमोशन व्हायला लागते, मग तो कुठे जाईल, तो मॅट मध्ये जाईल. दिस ऑर्डर विच दॅट पर्सन इज अग्रीव्ड बाय दॅट गव्हर्नमेंट ऑर्डर. सो फॉर द पर्पज ऑफ दिस ऑर्डर, कोणाच्या ऑर्डरला अग्रीव्ड आहे तो खाली दिलाय की बाय द गव्हर्नमेंट ऑर द लोकल ऑथॉरिटी विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया ऑर अंडर द कंट्रोल ऑफ द गव्हर्नमेंट ऑर अंडर द कंट्रोल ऑफ द गव्हर्नमेंट ऑर बाय under the India, under the control of the government of India or the corporation society, ज्यांना jurisdiction आहे त्यांनीच ऑर्डर काढलाय. सो ह्या ऑल द ऑथॉरिटीजच्या ज्या काही तुम्हाला इथे ऑर्डर निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये इथे तुम्हाला काय करावं लागणार आहे, मॅट मध्ये घेऊन जावं लागणार, त्याच्यावर अप्लिकेशन दाखल करावं लागणार. सो रिमेंबर दॅट देर इज नॉट अ सूट. तुम्ही म्हणू शकत नाही की सूट फाईल केला, तुम्हाला म्हणावं लागेल अप्लिकेशन फाईल केलं. बाय अन ऑफिसर, कमिटी, बॉडी, एजन्सी, गव्हर्नमेंट, लोकल ऑर अदर ऑथॉरिटी, कॉर्पोरेशन, सोसायटी असेल त्यांच्या ऑर्डर आहे ज्या की त्या गव्हर्नमेंट सर्वंटला मान्य नाही. एव्हरी अप्लिकेशन अंडर दिस सेक्शन सबसेक्शन शॅल बी इन such a forms and accompanied by the documents or other evidence and by such a fees if any not exceeding 100 rupees. ओके, तर तुम्हाला ऍप्लिकेशन फाईल करण्यासाठी फीज किती लागणार आहे, 100 रुपये. ओके, लक्षात ठेवायचे 100 रुपये, लक्षात ठेवा. इथनं महत्वाचा क्वेश्चन येऊ शकतो. इन रिस्पेक्ट ऑफ द फायलिंग सच ऍप्लिकेशन अँड बाय सच अदर फीज फॉर द सर्व्हिस एक्झिक्युशन प्रोसेस. बाकी काय ते सर्व्हिस लागेल, जे प्रोसेस लागेल ती फीज.
On receipts of application under subsection 1, the tribunal shall be satisfied after such a inquiry as it may be deemed fit that the application fit case for the adjudication style वगैरे. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे तुम्हाला जर कोणत्याही प्रकारे जर तिथे ऍप्लिकेशन वाटलं ट्रायब्युनलला की सॅटिस्फॅक्शन नाहीये, काही अर्थ नाहीये, गव्हर्नमेंटने ऑर्डर काढली ती बरी आहे की समरीली रिजेक्टेड द ऍप्लिकेशन आफ्टर द रेकॉर्डिंग रिझन, तर मॅट तुमचं डायरेक्टली समरी एक रिझन्स रेकॉर्ड करेल आणि तुमचं ऍप्लिकेशन रिजेक्ट करेल. वेअर अन ऍप्लिकेशन हॅज बीन ऍडमिटेड, जर ऍडमिट केलं ट्रायब्युनलने की ठीक आहे काहीतरी तथ्य दिसतात, सो एव्हरी प्रोसिडिंग्स अंडर दिस रिलेव्हंट सर्व्हिस रूल ॲज टू redressal of grievance in relations to the subject matter or the applications pending immediately before the admissions shall abate and save as otherwise directed by such a tribunals. No appeal or representation in relations to such a matter shall thereafter be entertained under such rules. This is very very important. ऍडमिट करून घेतलं आणि त्याच्यावर कोणताही न्याय निवाडा दिला, त्यानंतर कोणत्याही ऍप्लिकेशन पेंडिंग आहे कोर्टाकडे किंवा कोणत्याही प्रकारे अबेट केलेला आहे, अबेट आहे, पेंडिंग आहे किंवा डायरेक्शन्स दिलेले आहे काही ट्रायब्युनलनी, तर त्यावर तुम्ही अपील करू शकत नाही. Applications not to be admitted unless other remedies exhausted. But तुम्ही डायरेक्टली मॅट मध्ये धरलं की उचललं, मला गव्हर्नमेंटनी पेमेंट वाढून दिलं नाही म्हणून जाऊन डायरेक्ट ऍप्लिकेशन करू शकत नाही. अदर रेमेडी एक्झॉस्टेड म्हटलं आहे म्हणजे तुम्हाला त्याच्या आधी मॅट मध्ये जायच्या आधी पर्सनल लेवलवर काही प्रयत्न करायचे आहेत. A tribunal shall not ordinarily admit an application unless it is satisfied that the applicant had availed of all remedies available to him under the relevant service rule as to redressal of grievance. की बाबा तुझ्याकडे जे अवेलेबल रेमेडीज होत्या, तुझ्या ऑथॉरिटीने ऑर्डर काढली, तू ऑथॉरिटीला विचारलं का काढली, त्यांना काही नोटीस दिली का, ऍप्लिकेशन केलं का, ते काय म्हणतात त्यांना तू उत्तर दिलं का. लाईक मला एमपीसीचं लेटर आलं की मॅडम तुम्ही पोस्टिंग तुमची होऊ शकत नाही, अरे पण का नाही होऊ शकत, मी त्यांना मेल केला का, काय प्रॉब्लेम आहे. ह्या सगळ्या एक्झॉस्टेड रेमेडीज मला पहिले अप्लाय करावे लागणार, नोटीस द्यावी लागणार ऑथॉरिटीला, बिकॉज दॅट इज द गव्हर्नमेंट. मी ज्यांच्या अगेन्स्ट ऑर्डर घेऊन आले तुमच्याकडे ते सुद्धा गव्हर्नमेंट आहे. त्याच्यानंतर मी ते काय करणार, मॅट मध्ये येणार. द पर्पज ऑफ सबसेक्शन 1, झोपले नाही ना सगळे, ठीक आहे की नाही. सो फॉर द पर्पज ऑफ सबसेक्शन आपण बोलत राहा. A person shall be deemed, नाही तर मला झोप लागायची. Person shall be deemed to have availed of all the remedies available to him under the relevant services rule as to redressal given. तुमच्याकडे जसं की अपील अँड डिसिप्लिन रूल आहे तर त्यानुसार तुम्ही पहिले प्रयत्न करा, कंडक्ट रूल आहे तर त्यानुसार तुम्ही प्रयत्न करा. नाहीच झालं तर मग मॅटमध्ये या, बरोबर आहे की नाही. पहिले तुमच्या लेवलवर तुम्ही प्रयत्न करा, तुमच्याकडे काय नियम काय रूल्स आहेत तुमच्या सर्व्हिसेसचे. इफ अ फायनल ऑर्डर हॅज बीन मेड बाय द गव्हर्नमेंट, पण आता गव्हर्नमेंटने तुमच्यावर फायनल ऑर्डर बनवली आहे की बाबा तुला आम्ही सस्पेंडच करतो. अदर ऑथॉरिटी ऑर ऑफिसर ऑर अदर पर्सन्स कॉम्पिटंट टू पास सच ऑर्डर अंडर सच रूल्स रिजेक्टिंग एनी अपील प्रिपेअर्ड ऑर रिप्रेझेंटेशन्स मेड बाय सच पर्सन्स इन कनेक्शन विथ द ग्रीव्हन्स. त्यानंतर तुम्ही येऊ शकता. पहिले तर बघा तुम्ही त्यांच्याकडे रिप्रेझेंटेशन्स करा. Where no final order has been made by the government or other authority officers or persons competent to pass such a order within a regards to the appeal prepare or representations made by such a person in a period of 6 months from the date on which such appeal was prepared and representations was made expire. अशी काही पर्टिक्युलरली टाइम पिरियड खरं तर दिलेला नाही आहे, पण हा ऍक्ट सांगतो तुम्हाला की 6 months मध्ये तुम्ही ज्या काही अपील किंवा ऑर्डर वॉट एव्हर झालंय तुमच्यासोबत, तर तुम्ही एक काम करा, मॅट मध्ये यायचं असेल 6 months मध्ये तुम्ही या. म्हणजे मॅट मध्ये जर सूट फाईल ऍप्लिकेशन फाईल करायचं असतं तर लिमिटेशन तुम्हाला 6 महिने आहे. ठीक आहे जनरली, पण तो काही एवढं स्ट्रिक्टली फॉलो केला जात नाही प्रॅक्टिकली. द पर्पज ऑफ तुम्हाला कंटिन्युएशन ऑफ डिले दिलं जातं. ठीक आहे. द पर्पज ऑफ सेक्शन 2, एनी रेमेडी अवेलेबल टू द अप्लिकंट बाय वे ऑफ सबमिशन्स टू द मेमोरियल प्रेसिडेंट. तुम्ही प्रेसिडेंट गव्हर्नरकडे जाऊ शकता, तर तुम्ही तिकडे पहिले जाऊ शकता, मॅटमध्ये यायची गरज नाही, तुम्ही त्यांना अप्लाय करू शकता, ते काय म्हणतील त्याच्यावर होईल. जर डिसिप्लिन अँड अपील रूल असेल तुम्ही गव्हर्नरकडे जाऊ शकता. कालच बघितलं आपण डिसिप्लिन अँड अपील रूल नाही का, तुम्ही गव्हर्नरकडे अप्लाय करू शकता. लिमिटेशन्स, अ ट्रायब्युनल शॅल नॉट ऍडमिट अन ऍप्लिकेशन्स.
ट्रायब्युनल एक पर्टिक्युलरली लिमिटेशन झाल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन ऍडमिशन करणार नाही. इन केस वेअर अ फायनल ऑर्डर सच ॲज मेन्शन इन क्लॉज ए, आता जर पाहिलं आपण की क्लॉज ए मध्ये आणि जे ऑर्डर तुम्हाला दिले तर 6 महिन्यामध्ये वगैरे हॅज बीन मेड इन कनेक्शन्स विथ द ग्रीव्हन्स अनलेस द ऍप्लिकेशन इज मेड विदिन 1 year फ्रॉम द डेट ऑन विच द फायनल ऑर्डर हॅज बीन मेड. तिथे स्पष्ट सांगितले की गव्हर्नमेंटनी इथे एक ऑर्डर तुमची बनवली तर त्याच्यानंतर 1 वर्षाच्या आत तुम्हाला इथे यावं लागणार आहे. काय म्हटलं आहे, इन केस वेअर अ फायनल ऑर्डर सच ॲज फायनल ऑर्डर म्हटलं ते तुम्ही प्रयत्न केले, रिप्रेझेंटेशन झालं तर तो भाग वेगळा, तिथे 6 महिने दिलेला आहे. बट फायनल ऑर्डर आता गव्हर्नमेंटने काढलं, गव्हर्नमेंट म्हणतं की आम्ही तुमचं पेमेंट करणारच नाही कोणत्याच बाबतीत, तर या सिच्युएशन मध्ये हॅज बीन मेड इन अ कनेक्शन्स विथ द ग्रीव्हन्स अनलेस द ऍप्लिकेशन इज मेड विदिन 1 year फ्रॉम द डेट ऑन विच द ती फायनल ऑर्डर काढली तिथून 1 वर्षाच्या आत तुम्हाला मॅटमध्ये ऍप्लिकेशन दाखल करायचं आहे. मॅटचं लिमिटेशन फायनल ऑर्डर पासून 1 वर्ष आहे. इन द केस वेअर द अपील और रिप्रेझेंटेशन सच ॲज इन मेन्शन इन क्लॉज बी, क्लॉज बी जो बघितला आपण 20चा, त्याच्यामध्ये म्हटलं होतं की अपील किंवा रिप्रेझेंटेशन केलंय गव्हर्नरकडे किंवा तुमच्याच ऑथॉरिटीकडे आणि त्याच्यानंतर पिरियड तुम्हाला 6 months आहे तुमच्याकडे इथे येण्याचा. ठीक आहे, 6 महिने म्हणजे तुम्ही ऑलरेडी अपील, तर जसं की तुम्ही बघू शकता की अपील अँड डिसिप्लिन रूल मी तुम्हाला का शिकवलं आधी, कारण त्याच्यामध्ये एक अपील प्रोव्हिजन आहे की तुम्ही अपील केलं, कुणाकडे गव्हर्नरकडे अपील केलं, तुमच्या हायर ऑथॉरिटीकडे अपील केलं, तुमच्याच ऑर्डरवर, तुमच्या एम्प्लॉयरनी तुमच्या डिपार्टमेंटनी तुमच्यावर ऑर्डर काढली आणि त्या ऑर्डरवर तुम्ही अपील केलं गव्हर्नरकडे. आता गव्हर्नर फायनल ऑर्डर काढली तर गव्हर्नरनी फायनल ऑर्डर काढल्यानंतर तुम्ही मॅटमध्ये येऊ शकता 6 महिन्यामध्ये. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सबसेक्शन वेअर, आता पुन्हा इथे म्हटलंय बापरे बाप, पहिल्या सेक्शन मध्ये काही दिलं असेल तर ते सोडून द्या, आम्ही इकडे काय बोलतो ते बघा. द ग्रीव्हन्स इन रिस्पेक्ट ऑफ विच अन ऍप्लिकेशन इज मेड हॅड अरायझन्स बाय रिझन ऑफ एनी ऑर्डर मेड एट एनी टाइम ड्युरिंग द पिरियड ऑफ 3 years immediately preceding the date on which the jurisdiction, power and authority of the tribunal becomes accessible under this act in respects of the matter to which such order relates. आता म्हटलं ग्रीव्हन्स इन रिस्पेक्ट ऑफ द ऍप्लिकेशन, तर ते 3 वर्षापर्यंत तुम्ही पुढे करू शकता. मेड हॅड अरायझन्स रिझन ऑफ एनी ऑर्डर मेड ॲट एनी टाइम ड्युरिंग द पिरियड ऑफ 3 year immediately preceding, तर ज्युरिस्डिक्शन्स वगैरे जिथे असेल तुम्ही 3 वर्षापर्यंत ही तुम्हाला इथे मोकळीत दिली जाऊ शकते, तो भाग वेगळा जास्तीत जास्त. ठीक आहे, परत आहे द ऍप्लिकेशन शॅल बी एंटरटेन बाय द ट्रायब्युनल इफ इट इज मेड विदिन अ पिरियड ऑफ रिफर्ड टू इन क्लॉज ए and within a period of 6 months from the whichever is period expire later. सोडून टाकाय काही कामाचं नाही. ठीक आहे, 6 महिने खूप कन्फ्युज केले. प्रोसिजर अँड पॉवर ऑफ द ट्रिब्युनल, काय आहे प्रोसिजर अँड पॉवर? अ ट्रायब्युनल शॅल नॉट बी बाउंड बाय द प्रोसिजर लेट डाऊन बाय द सीपीसी. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की सीपीसी मध्ये म्हटलं असेल की नाही 90 दिवसातच रिटर्न स्टेटमेंट फाईल झालं पाहिजे, अपीरन्स झालंच पाहिजे, वकील आलाच पाहिजे, व्हॉटेवर प्लेनच्या स्वरूपातच तुम्ही ऍप्लिकेशन दिलं पाहिजे. हे सीपीसीचे रूल कोणत्याही प्रकारे मॅट आणि कॅट बाउंड करायला ते फॉलो करायला बाउंड नाही आहे. ते करू शकतात, पण त्यांनी जर एखादं फॉलो नाही केलं तर आपण म्हणू शकत नाही की इट इज अ नॉट दे आर नॉट फॉलोइंग द नॅचरल जस्टिस, दे आर नॉट फॉलोइंग द सिव्हिल प्रोसिजर कोड, कारण त्यांना सुमोटो अधिकार आहे. Tribunal shall have power to regulate its own procedure, including a fixing of place and times of its inquiry, deciding whatever. सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना स्वतः इथे तुम्ही सीट एट अ पब्लिक और प्रायव्हेट प्लेस कुठेही बसून ते निर्णय देऊ शकता, असं होत नाही. Tribunal shall decide every applications made to its expeditiously as possible, and ordinarily every application shall be decided on the pursuance of document and written representations, and after hearing such oral argument as may be advanced. ट्रायब्युनल इथे ऍप्लिकेशन्स एक्सपिडिशली डिस्पोज करण्याचा प्रयत्न करेल, लवकरात लवकर मॅटर संपवण्याचा प्रयत्न करेल. त्याचं कारण की त्यांचा पर्पज आहे की स्पीडी ट्रायल. ट्रायब्युनल शॅल हॅव फॉर द पर्पज ऑफ डिस्चार्जिंग इट्स फंक्शन द सेम पॉवर, सगळे त्यांना सीपीसीचे सेम पॉवर दिलेले आहे. समन्स पाठवतील, डिस्कवरी, ऍफिडेव्हिट्स घेतील, एव्हिडन्स घेतील, एक्सपायरिटी डिक्लेअर करू शकतात ते. ठीक आहे, आता सीपीसीचे सगळे अधिकार आहेत, पण कंपल्सरी नाही की सीपीसी नुसार त्यांनी फॉलो करावं. ते पर्सनली त्यांचे ओपिनियन घेऊन मॅटर चालू शकतात, अप्लिकेशन चालू शकतात. राईट ऑफ अप्लिकंट टू टेक असिस्टन्स ऑफ लिगल प्रॅक्टिशनर अँड गव्हर्नमेंट एक्सेट्रा टू अपॉइंट अ प्रेसिडिंग ऑफिसर. आपण अपील अँड डिसिप्लिन रूल मध्ये पाहिलं होतं की गव्हर्नमेंट सर्वंटला कोणत्याही प्रकारे वकील लावता येत नाही, बट तुम्ही तिथून पुढे मॅट मध्ये आला तर मॅट मध्ये तुम्हाला चांगले वकील लावता येतात. ठीक आहे की नाही, तर मॅट मध्ये लिगल प्रॅक्टिशनर तुम्ही लावू शकतात, कंपल्सरी नाहीये की तुम्ही स्वतःच उभं राहावं.
तर लक्षात ठेवा, उद्या चालून प्रश्न आला की मॅट मध्ये लिगल ऍडवायझर लावू शकता का, गव्हर्नमेंट सर्वंट हो, अपील अँड डिसिप्लिन मध्ये लावू शकता का, तर नाही. कंडिशन ॲज टू मेकिंग इंटरिम ऑर्डर, तर डेफिनेटली इंटरिम ऑर्डर देतील मॅट आणि पुढे काम सुरू करतील आणि इंटरिम ऑर्डर कंडिशनवर दिल्या जातील. त्यानुसार पहिले सर्व्हिसेस वाटलं की याला जॉईनच करून घ्या, पहिले तुम्ही याला घरी ठेवू नका, तर ते जॉईन करून घेतील अँड देन मग नंतर प्रोसिजर सुरू राहील. पण इंटरिम ऑर्डर मेनली काढतात सर्व्हिसेस मॅटरमध्ये. जसं की काल परवा इंटरिम ऑर्डर काढली की एका विद्यार्थ्याला पहिले इंटरव्ह्यू देऊ द्या, त्याचं इंटरव्ह्यूच्या लिस्टमध्ये नाव नव्हतं तरी ही इंटरव्ह्यू दिला आणि मग नंतर आपण डिसाईड करू मॅटमध्ये. ठीक आहे, तो इट्स बिकॉज सर्व्हिस मॅटर आहे. पॉवर ऑफ ए चेअरमॅन अँड ट्रान्सफर केसेस फ्रॉम वन बेंच टू अदर, तर चेअरमॅनचा पॉवर आहे एका बेंचवरून नागपूर बेंच ते छत्रपती संभाजीनगर बेंचला तो ट्रान्सफर करू शकतो. डिसिजन्स टू बाय मेजॉरिटी, डेफिनेटली प्रत्येक डिसिजन जे आहे तर तिथे मेंबर आहेत आणि चेअरमॅन आहेत, व्हाईस चेअरमॅन आहेत, यांच्या मेजॉरिटीनीच डिसिजन होणार आहे. त्याच्यासाठी 4-5 जण इथं बसवलेले आहेत, त्यांचं काम असते की मेजॉरिटीनी डिस्कस करणे आणि डिसिजन देणे. Executions of order of a tribunal subject to the provisions of this act and the rules, the order of the tribunal finally disposing of an applications or an appeal shall be final and shall not be called in a question. अपील जे की अप्लिकेशन्स आणि अपील तुम्ही जे काही केलंय कॅट मॅट मध्ये अप्लिकेशन्स केले, कॅट मध्ये अपील केली आहे, फायनल अँड शॅल नॉट बी कॉल्ड इन अ क्वेश्चन्स इन एनी कोर्ट ऑफ द हाय कोर्ट. कोणत्याही प्रकारे मॅट आणि कॅट वर तुम्ही सुप्रीम कोर्ट हाय कोर्ट इन्क्लुडिंग एनी कोर्ट सेशन कोर्ट मध्ये जाऊ शकत नाही, इन्क्लुडिंग हाय कोर्ट मध्ये सुद्धा जाऊ शकत नाही. and such order shall be executed in a same manner in which may final order of the nature referred in clause 1 subsection 2 section 20 whether or not such a final order had actually been made in respect of grievance to which the applications related to would have been executed. तर तुम्हाला कोणत्याही सेशन कोर्ट मध्ये अपील करू शकत नाही तुम्ही ट्रायब्युनलवर किंवा हाय कोर्ट मध्ये अपील करू शकत नाही. बट एक वे आहे, तुम्ही सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊ शकता, तेही आर्टिकल 136 नुसार, दॅट इज स्पेशल लीव टू अपील, त्याला आपण SLP ऍप्लिकेशन म्हणतो, त्या थ्रू जाऊ शकता तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये. ते कोणत्याही ट्रायब्युनलचं तुमचं डिसिजन असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टला SLP दाखल करू शकता, स्पेशल लीव टू अपील. दॅट इज वी कॉल्ड जनरली लॉयर पॅराडाईज, म्हणजे कायद्याच्या पळवाटा तिथून काढल्या. आता आपण जर इकडे सगळे मार्ग संपले तर SLP दाखल करा. माहिती की नाही, बोलत जा थोडस. मिसलेनियस मध्ये या 28 एक्सक्लुजन ऑफ ज्युरिस्डिक्शन ऑफ कोर्ट्स एक्सेप्ट द सुप्रीम कोर्ट अंडर आर्टिकल. हे बघा मी ते सांगतच आहे तुम्हाला, मी वाचलं नव्हतं हे पुढे, बट ठीक आहे. तर एक्सक्लुजन आहे की कोणतंही ट्रायब्युनल असू द्या on and from the date from which the jurisdiction power authority becomes exercisable under this act by the tribunal. पण प्रत्येक याच्यामध्ये नाही जाऊ शकत तुम्ही, कारण तसे द्यावं लागेल की बाबा ज्युरिस्डिक्शन नव्हतं, पॉवर त्यांनी चुकीचे यूज केले, ऑथॉरिटी एक्सरसाइज नाही केली बरोबर ट्रायब्युनलनी. रिक्रुटमेंटचं मॅटर आहे, कन्सर्निंग रिक्रुटमेंट टू द सर्व्हिस ऑर पोस्ट ऑफ द सर्व्हिस मॅटर कन्सर्निंग. एक स्टुडंट गेला होता आमचा सुप्रीम कोर्टापर्यंत, ठीक आहे की नाही, आणि त्याचा ऑर्डर पण आला, अपॉइंटमेंट पण झाली JMFC म्हणून. सो सुप्रीम कोर्ट. आता एक माझा विद्यार्थी परत मॅटला गेला होता, मॅट नंतर मग तो मुंबई मुंबई कॅटला गेला. कॅटमध्ये त्याला या अपीलवर रेमेडी मिळाली, तो आता BDO म्हणून जॉईन झाला. अशा अनेक गोष्टी होतात. सो सुप्रीम कोर्टला जाऊ शकता तुम्ही, ठीक आहे. इंडस्ट्रियल ट्रायब्युनल, लेबर कोर्ट, अदर अथॉरिटी कॉन्स्टिट्युटेड अंडर द इंडस्ट्रियल डिस्प्यूट. जर तुमचं इंडस्ट्रियल डिस्प्यूटचं मॅटर असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकता, बट ते स्पेशल लीव टू अपील एक्सेट्रा असेल. ट्रान्सफर ऑफ पेंडिंग केसेस. तर ट्रान्सफर ऑफ पेंडिंग केसेस एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतात. एव्हरी सूट और अदर प्रोसिडिंग्स पेंडिंग बिफोर एनी कोर्ट और अदर अथॉरिटी इमिजिएटली बिफोर द डेट ऑफ द एस्टॅब्लिशमेंट ऑफ ट्रायब्युनल बिंग अ सूट प्रोसिडिंग्स. जर कोणत्याही ते सूट प्रोसिडिंग असेल तर ते ट्रायब्युनल मध्ये येत असेल ज्युरिस्डिक्शन, तर ते ट्रान्सफर करू शकतात की इकडे नाही तिकडे चालवा. डोंट रीड इट. ओके, पूर्ण सेक्शन नाही रीड केला तरी काही हरकत नाही. प्रोव्हिजन फॉर फायलिंग द सर्टन अपील्स. आता इथे या 29A मध्ये अमेंडेड सेक्शन आहे. Where any decree or order has been made or passed by any court. कोणत्याही सिव्हिल कोर्टाने काही ऑर्डर किंवा डिग्री पास केली आहे, अदर दॅन द हायकोर्ट, फक्त हायकोर्ट सोडून, कारण हायकोर्ट मॅट आणि हायकोर्ट इक्विव्हॅलंट आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे खालचं कोर्ट नाही असेल, खालचं सिव्हिल कोर्ट मी जे शब्द बोलले दॅट इज अ सिव्हिल कोर्ट. ओके, आता हे कसं आहे, हे शिकवण्यासाठी किंवा हे शिकून घेण्यासाठी थोडंसं प्रॅक्टिसचा टच लागतो. ज्यांनी मॅटमध्ये प्रॅक्टिस केलेली आहे, म्हणजे आम्ही जे मॅट, कॅट, MRT, कोऑपरेटिव्ह, माझी ऍक्च्युअल प्रॅक्टिस तिथे आहे, तर आमच्यासारखेच व्यक्ती हे तुम्हाला शिकू शकतील. आणि तुम्ही जर इथे गेलात कधी प्रॅक्टिस करायला तर तुम्हाला हे अजून सोपं जाईल आणि तुम्ही हे दुसऱ्यांनाही सांगू शकत. पण असं नाही आहे की मी
कॉलेजला टीचर आहे आणि मी डायरेक्टली तुम्हाला हे कायदे शिकवते, पॉसिबलच नाही, कारण त्या व्यक्तीला ते माहितच नाही, तो कधी मॅथमध्ये गेलाच नाही. ठीक आहे की नाही. आता इथे बघा, सिव्हिल कोर्ट, हायकोर्ट नाही, बिकॉज हायकोर्ट आणि मॅथचे पॉवर इक्विव्हॅलंट आहे आणि इक्विव्हॅलंट मध्ये कधी अपील होत नाही. त्यामुळे इन एनी सूट्स ऑर प्रोसिडिंग्स बिफोर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द ट्रायब्युनल बिंग अ सूट प्रोसिडिंग कॉज ऑफ ऍक्शन्स वेअर ऑन इट इज बेस्ड इज सच दॅट इट वुड हॅव बीन if it had arisen after the establishment within the jurisdiction of tribunal, no appeal has been prepared against such a decree order before such establishment, and time for the preferring such appeal under any law for the time being forced and not expired before the establishment such appeal shall lie. तर डेफिनेटली ऑलरेडी तुम्ही इथे कोणत्याही प्रकारे एखादी डिग्री किंवा काही निघाले तिथून पुन्हा मॅट मध्ये आलं तर मॅटच्या नंतर तिथे अपील तुम्हाला करता येत नाही. तुम्ही म्हणाल नाही आता मी हायकोर्टला जातो, तर नाही, तुम्हाला जायचंय तर सुप्रीम कोर्ट SLP नुसार, सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल असेल किंवा मग ते कुठलंही असेल. ओके. द सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल within 90 days फ्रॉम द डेट ऑन which administrative tribunal amendment bill आलेला आहे receives the assent of the president or within the 90 days from the date of the receipt copy of such decree or order whichever is later, तर तुम्ही तिकडे द्यायला लागते. सो दिस इज नॉट इम्पॉर्टंट. ओके. हे पण मॅथचं पण तसंच आहे. प्रोसिडिंग्स बिफोर ट्रायब्युनल टू बी ज्युडिशियल प्रोसिडिंग, तर हे खूप महत्वाचं आहे. दिस इज IMP. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की प्रोसिडिंग क्वासी ज्युडिशियल आहे का, ज्युडिशियल आहे का, तर ऑल प्रोसिडिंग बिफोर द ट्रायब्युनल शॅल बी डीम्ड टू बी ज्युडिशियल. आता म्हणणार क्वासी ज्युडिशियल तर शब्दच नाही आणि प्रश्न आला की प्रोसिडिंग ट्रायब्युनलची ज्युडिशियल आहे का, तर इट्स डीम्ड टू बी, डीम्ड काय म्हटलं, डीम्ड टू बी ज्युडिशियल. तर डीम्डचा अर्थ होतं की क्वाशी ज्युडिशियल, क्वासाई म्हणतो आपण त्याला, आय लागतो इथे वायने, सॉरी, अँड ज्युडिशियल. तर प्रश्नाचं उत्तर तुमचं राहील क्वाशी ज्युडिशियल अँड ज्युडिशियल, दोन्हीही ऑप्शन्स बरोबर आहेत, कारण डीम्ड टू बी म्हटलं आहे. हेडिंग वाचून जाऊ नका, मधातलंही वाचा. ज्युडिशियल प्रोसिडिंग विदिन द मिनिंग ऑफ 193(2) हे जे इंडियन पिनलचे आहेत जुन्या. मेंबर अँड स्टाफ ट्रायब्युनल टू बी पब्लिक सर्वंट, प्रत्येक मेंबर क्लार्क असो तर सगळे PS पब्लिक सर्वंट म्हटले जाणार आहे. प्रोटेक्शन ऑफ ऍक्शन टेकन इन अ गुड फेथ, मॅट मध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांनी गुड फेथ मध्ये काही निर्णय दिला, जजमेंट दिलं, ऑर्डर दिली, तर त्यांनी ते गुड फेथ मध्ये दिलं असं समजलं जाईल. गुड फेथ मध्ये केअर अँड कॉशन, काळजीपूर्वक केलं असं म्हटलं जाईल. त्याचा काही त्या सर्वंटशी, गव्हर्नमेंट सर्वंटशी पर्सनली नाही. तो गव्हर्नमेंट सर्वंट म्हणेल की मॅटच्या कर्मचाऱ्यांनी मला असं असं ऑर्डर दिली, मी त्याच्यावरच सूट फाईल करतो किंवा क्रिमिनल ऍक्शन घेतो, तर जमणार नाही. ऍक्ट टू ओव्हररायडिंग इफेक्ट, तर याचा ऍक्टचा ओव्हररायडिंग इफेक्ट होत नाही. हा ऍक्ट स्पेशल ऍक्ट आहे. ठीक आहे. हा कोणावरही ओव्हररायडिंग इफेक्ट करत नाही. तो म्हणतो की मी CPC ला तेवढं नाही मानणार तर नाही मानणार, इट्स ओके. पॉवर टू रिमूव्ह डिफिकल्टीज, सोडून टाका काही डिफिकल्टीज आल्या तर गव्हर्नमेंट जे आहे त्या डिफिकल्टीज लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट गॅझेटनुसार ते डिफिकल्टीज रिमूव्ह करतील ऍक्ट मधल्या. पॉवर ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट टू मेक करून, तर हा ऍक्ट आहे तो काही महाराष्ट्राचा नाही आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मध्ये दोन्ही संस्था दिलेल्या आहे, मॅट आणि कॅट, आणि हा जो ऍक्ट आहे तो सेंट्रल डिपार्टमेंटचा, पार्लमेंटचा आहे. त्यामुळे पार्लमेंटच या कायद्यामध्ये अमेंडमेंट करू शकतं, स्टेट नाही. पॉवर ऑफ द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट टू मेक अ रूल, हा रूल तुम्ही बनवू शकता. तुम्ही म्हणाल की महाराष्ट्र स्टेटमध्ये आम्हाला 90 डेजच्या ऐवजी 100 डेज द्यायचं आहे, 2 वर्षाच्या ऐवजी 3 वर्ष, तर तुम्ही रूल बनवून इथे टाकू शकता आपल्या प्रत्येक स्टेटचे तुमच्या गेझेटनुसार. पण कायद्यात बदल करायचे असेल तर पार्लमेंटला हक्क आहे, कारण त्यांचा तो लॉ आहे. पॉवर टू मेक अ रेट्रोस्पेक्टिव्हली सोडून टाका, लेइंग ऑफ अ रूल सोडून टाका, इट्स अ फायनल. नाऊ कम टू द पॉइंट की आपल्याला सगळ्यात महत्वाचे सेक्शन्स मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करते आणि त्यात MCQs कशा प्रकारे येतील. एक डेफिनेशन्स मध्ये इतकं काही महत्वाचं नाही आहे, फक्त सर्व्हिसेसचे डेफिनेशन्स वाचून घ्या. त्यानंतर अप्लाय कोणाकोणाला होतो, कधी कधी होतो, ऍक्ट नॉट अप्लाय टू और अप्लाय टू, हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे. चेअरमॅनचं क्वालिफिकेशन एस्टॅब्लिशमेंट कोण करतं, कंपोजिशन कोण करतं, क्वालिफिकेशन काय, व्हाईस चेअरमॅनचं क्वालिफिकेशन काय, रिझाईन रिमूव्हल कधी होतं, सॅलरीज वाचू नका, काही गरज नाही. प्रोव्हिजन ॲज टू द होल्डिंग काही वाचू नका. स्टाफ ऑफ द ट्रिब्युनल सेक्शन लक्षात ठेवा, फक्त 10A 10B सेक्शन्स खूप इम्पॉर्टंट आहे. सर्व्हिसचे ते लक्षात ठेवा. चॅप्टर 3 मध्ये ज्युरिस्डिक्शन पॉवर, तर 14 वगैरे 15 तेवढे काही महत्वाचे नाही आहे. कंटेम्प्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. तर त्यानंतर प्रोसिजर आहे, इथे तुम्हाला शिकवताना सांगितले आहे, तर काही महत्वाचे सेक्शन्स आहेत ते तुम्ही प्रॉपरली लक्षात ठेवा. मिसलिनियस मधून काही तेवढं महत्वाचं नाही आहे, फक्त पॉवर कुणाला आहे वगैरे इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर हा तुमचा ऍक्ट मी 1.5 तासामध्ये संपवलेला आहे. दॅट इज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह
ट्रिब्युनल ऍक्ट म्हणजेच कॅट आणि प्लस मॅट, त्यांचे चेअरमॅन लक्षात ठेवा, त्यांचं क्वालिफिकेशन लक्षात ठेवा आणि टाइम पिरियड दॅट इज लिमिटेशन्स थोडंफार लक्षात ठेवा आणि ज्युरिस्डिक्शन्स म्हणजे ऍक्ट कुणाला लागू होतो कुणाला लागू होत नाही. त्यामध्ये 2 जो सेक्शन आहे तो अतिशय IMP आहे की आर्मी नेव्ही एअरफोर्स, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि सबऑर्डिनेट कोर्ट्स आणि दुसरं काय होतं पार्लमेंटचं सेक्रेटरी स्टाफ यांना हा ऍक्ट लागू होत नाही. बस एवढं 1-2 वेळा लेक्चर जरी ऐकलं तरी तुम्हाला MCQs येऊन जाणार आहे. हाच फायदा असतो मेंटरचा, क्लासचा आणि गायडन्सचा. ठीक आहे, तुम्ही हा व्हिडिओ ऑफ करते. तर जवळपास 2 वाजत आलेले आहेत, तर 2ला आपण नेक्स्ट लेक्चर घ्यायचं तो, पण माझं जेवण वगैरे व्हायचंय. मी तुम्हाला 1-1.5 तासात वगैरे परत तुम्हाला लॉई जॉईन करायचं तर करा, मी लिंक पाठवून ठेवते. अदरवाईज मी माझं असं रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवून देते. ठीक आहे, तर आता लगेच तुमचं जे आहे लेक्चर ते